रोज काय हसवायचं ला रोज हसून दाखवू शकतो का, तेच वाक्य बोलून. हा चॅलेंज आहे ना. प्रचंड मोठा चॅलेंज आहे. रडवणं अगदीच सोपं आहे. जर माझे पैसे त्या नाटकात असतील तर मागे आग लागल्यासारखं मी काम करतो. माझं नाटक आधी माझे आई बाबा ऐकतात, माझी बायको ऐकते, घरातली माणसं ऐकतात. माझ्या घरातल्यांना आवडलं तर ती इतरांच्या घरातल्यांना आवडेल, हा माझा बेसिक निकष आहे. प्रशांत नामले शुड बी एक्सक्लुसिव्हली ऑन थिएटर. ते सिरियलमध्ये तू दिसशील, मग चित्रपटात पण दिसशील, मग जाहिरातीत पण दिसशील, इकडे पण दिसशील. मग तुला 500 रुपयाचं तिकीट काढून येतील कशाला लोक? लोकांना डोस पाजण्यापेक्षा त्यांना गुदगुल्या करून काहीतरी सांगा. मी जेव्हा ह्याच्यासाठी काम करीन ना, तेव्हा मी मोठा होतो. कळलं का? मी ह्याच्यासाठी काम केलं तर तो माझ्यासाठी काम करणार. मी तुम्हाला सांगतो, बाकी सगळं झालं तरी स्पोर्ट्स आणि लाईव्ह एंटरटेनमेंट याला कोणीही टच करू शकत नाही. मरण नाही. मरणच नाही आहे. आमच्यासाठी नाटक हे तीर्थक्षेत्र आहे. वारकऱ्याला पंढरपूरला जाताना काय वाटतं, आम्हाला रोज थिएटरला जाताना ते वाटतं. अरे, लोकांना हसवणं हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी अभ्यास करायला लागतो, त्यासाठी प्रयोग लावावे लागतात. हास्य म्हणजे काय? तुझ्या मनातलं जे तुला सांगता आलं नाही, हे मी जेव्हा सांगतो तेव्हा तुला हसू येतं. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. जोवर श्वासात श्वासे मी मनोरंजन मोलाचं देईन, जोवर श्वासात श्वासे मी मनोरंजन मोलाचं देईन, तुम्ही फक्त टाळी वाजवा, मी पुन्हा येईन. तुम्ही फक्त टाळी वाजवा, मी पुन्हा येईन. सध्याची जेनझी पिढी स्वतःच्या राज्याच्या आणि देशाच्या भविष्याकडे कशी पाहते? या पिढीला नोकरी करण्यात इंटरेस्ट आहे की व्यवसाय करण्यात? इंटरनेट, सोशल मीडिया, OTT आणि AIच्या जगात जेनझी पिढी कशी वावरतीये? डिग्री मिळवणं या पिढीला महत्वाचं वाटतं का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणारा जेनझी तरुणाईशी थेट संवाद साधून केलेला सर्वे आणि त्यावरील भन्नाट इनसाइट यंदाच्या द इनसाइट या आमच्या दिवाळी अंकात. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील लिंकवर आजच क्लिक करा. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक व चितळे मिठाई जलसा प्रस्तुत थिंक लाऊंज मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला ही फ्रेम दिसत असेल तर तुम्हाला माहिती आहे की आज मी कुणाशी बोलतोय. मराठी नाटकाचा काल, आज आणि उद्या, ज्यांना बघूनच तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य येतं, अशी दोघं जण आज पहिल्यांदाच थिंक बँक वरती एकत्र येतात आणि कदाचित त्या दोघांची एकत्र पहिली मुलाखत आहे, तो दुसरा कोणीतरी घेतोय. मी पुन्हा एकदा थिंक बँक वरती स्वागत करतो प्रशांत नामले सरांचं आणि थिंक बँक वरती पहिल्यांदा स्वागत करतो संकर्षण कराडेंचं. आजच्या मुलाखतीचं औचित्य अर्थातच आहे की प्रशांत नामले सरांचा 13,333वा प्रयोग या आठवड्यात होतोय पुण्यामध्ये. त्याच्याशिवाय एका लग्नाची पुढची गोष्टचा 800वा प्रयोग होतोय. कुटुंब कीर्तनचा 100वा प्रयोग झालेला आहे. त्यामुळे या निमित्तानं आज आपण पूर्वी जी सरांची मुलाखत घेतली होती ती उद्योजक, व्यावसायिक म्हणून होती. आज त्या दोघांशी मला कलाकार म्हणून बोलायचं आहे, कसं हे सगळं इव्हॉल्व्ह होतं हे समजून घ्यायचं आहे आणि मस्त गप्पा मारायच्यात. स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि पहिला प्रश्न खूप क्लिशे प्रश्न आहे. असे माइलस्टोन आल्यावर काय वाटतं? जबाबदारी वाढते. आपल्याला चांगलं काम करता यावं यासाठी आपण खूप मेहनत घेत असतो आणि आपण प्रयोग म्हणतो. प्रयोग म्हणजे इट्स एक्सपेरिमेंट. आता रोजचा एक्सपेरिमेंट आपल्याला करायला मिळतो आणि त्या प्रयोगातून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळत असतात. तर ते शिकता 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 ते संचित होतं, सगळं एकत्र होतं आणि त्याच्यातून एक वेगळा अनुभव तयार होतो, कलाकार तयार होतो. मग ते यश हळूहळू मिळायला लागतं. यश मिळाल्यानंतर ते यश टिकवायचं असतं. हा जो सगळा प्रोसेस आहे, हा मेहनतीचा प्रोसेस आहे आणि बुद्धीचा प्रोसेस आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे थिएटरमध्ये किंवा स्टेजवर काम करताना लिसनिंग हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे मेकॅनिकल होऊ नये म्हणून लिसनिंग हे महत्त्वाचं आहे. तुझं वाक्य झाल्यानंतर माझं वाक्य आहे. तुझं वाक्याच्या मध्येच माझी रिॲक्शन येऊन चालत नाही. हा सगळा प्रोसेसचा भाग आहे. हा शिकण्याचा भाग आहे. तर ह्या इतक्या वर्षात जे शिकलेलं असतो आपण, ते इम्प्लिमेंट करायची संधी आपल्याला प्रयोगात मिळते. म्हणून तो प्रयोग असतो. प्रत्येक क्षण, म्हणजे आता मी जे नाटक करतो त्यातला प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. माझं वाक्य नसलं तरी मी त्यात इन्व्हॉल्व आहे हे दिसायला पाहिजे लोकांना. त्या सीनमध्ये मी इन्व्हॉल्व आहे हे लोकांना दिसायला पाहिजे. मग त्यासाठी काही वेगळ्या आयडियाज करायला लागतात. हा शिकण्याचा भाग आहे. त्यामुळे
कुठल्याही टप्प्यावर म्हणजे आता 13,333 असो किंवा 12,500 मी मुंबईला केला तो असो, प्रत्येक प्रयोग हा शिकण्याचाच भाग आहे आणि तो शिकण्याचा भाग जेव्हा तुम्ही बंद होईल तेव्हा तुम्ही रिटायर व्हायचं असतं. पण हे सगळं मान्य आहे, प्रत्येक प्रयोग शिकण्याचा भाग आहे. 13,000 झाले हो. बोर होत नाही मध्ये कधीतरी? नाही, नाही. बोर आजपर्यंत तरी झालेलं नाहीये. बोर कसं होईल? कारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, की प्रत्येक प्रयोगाचा ऑडियन्स वेगळा आहे. प्रत्येक प्रयोगाचा व्हॉल्यूम वेगळा आहे हसण्याचा. त्यामुळे नाटकाच्या सुरुवातीच्या पहिल्या 3 ते 4 मिनिटात एक आमचं पंच लाईन असते. त्या पंच लाईनला कसा रिस्पॉन्स येतोय लोकांचा, त्याच्यावर पुढच्या नाटकाचा आमचा पेस ठरतो. अच्छा. त्यामुळे पहिली 3 ते 4 मिनिटं अतिशय लोकं इन्व्हॉल्व आहेत की नाही, लोकं नाटक बघायला आलेत की नाही, सगळ्यात पहिली गोष्ट. नाटक बघायला आलेत का परीक्षण करायला आलेत, हे पहिल्या 3, 4, 5 मिनिटात कळतं. बरं. पण त्या 3, 4, 5 मिनिटात कळल्यानंतर पुढच्या त्या नाटकाचा पेस तसा राहतो. त्यामुळे सातत्याने विचार करायला मिळतो त्या 3 तासात नाटकाबद्दल, आपल्या डायलॉग्सबद्दल, आपल्या कॅरेक्टरबद्दल. आणि मी नेहमीच म्हणतो म्हणजे मला जी शिकवण मिळालेली आहे सगळ्या आमच्या ज्येष्ठांकडून ती हीच आहे की अ गुड रिॲक्टर इज अ गुड ॲक्टर. वाव. त्यामुळे तू जे बोलशील त्याला रिॲक्ट करणं फार गरजेचं आहे. मी जेव्हा ह्याच्यासाठी काम करीन ना तेव्हा मी मोठा होतो. कळलं का? मी ह्याच्यासाठी काम केलं तर तो माझ्यासाठी काम करणार ऑन स्टेज. बरोबर. मी माझं वेगळा तंबू घेऊन फिरतोय, हा वेगळा झेंडा घेऊन फिरतोय, मग ते नाटक होत नाही. मग ते एक संध होत नाही, एकजीव वाटत नाही. एकजीव वाटायचं असेल तर प्रत्येक कॅरेक्टरने एकमेकात खूप संपर्क ठेवायला पाहिजे ऑन स्टेज. तो संपर्क ऑन स्टेज व्यवस्थित राहिला तर नाटक चांगलं होतं. यात एक मला इंटरेस्टिंग सिक्रेट तुमचं कळालं की 3ऱ्या-4थ्या वाक्याला पंचलाईन असती. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही नाटकं लिहिलेली आहेत, 1-2 नाटकं तर स्टेजवर आहेत. कसं क्राफ्ट होतं नाटक? खरं तर असं काही ठरवून होत नाही. पण एक सूत्र सरांसोबत काम करताना किंवा सरांच्या निर्मितीमध्ये लिहिताना मी पाळतो ते. हे अनसेड आहे, असं काही कुठे लिखित नाहीये. पण 80% मनोरंजन, 20% मेसेज. जेव्हा लोक तुमचं आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मौल्यवान जी इतरांना देण्यासाठी आपल्याकडे आहे ती म्हणजे वेळ. त्यांच्या आयुष्यातला 3 तासांचा वेळ, ₹500 खिशातले, सोबत आपली बायको, आपले नातेवाईक जे कोणी असतील ते घेऊन येतात. स्वतःच्या अंगावरती अंधार करून तुमच्याकडे पूर्ण स्वतःचा मोबाईल बाजूला ठेवून बघतात. हेच खूप आहे. अशा वेळेला लोक जेव्हा तुम्हाला एवढं देतात, तेव्हा बोर जर आम्हाला झालं, तर ते सगळ्यात मोठं पाप आहे. त्याच्यामुळे ते होऊ शकत नाही आणि सरांना ते कधीच होत नाही. नाटकाच्या अशा निगडीत जे काही आहे, ते सरांना कधीच बोर होत नाही. आणि विचार असा काही क्राफ्टिंगचा नसतो. पण हे मात्र ठरलेलं आहे, की लोकांना डोस पाजण्यापेक्षा त्यांना गुदगुल्या करून काहीतरी सांगा. त्याच्यामुळे लिहिताना सुद्धा पहिल्या 4 वाक्यांमध्ये किंवा पटकन हसू कसं येईल? कारण हसण्याने माणूस एंगेज होतो. हे मात्र आत्तापर्यंत आम्हाला सरांच्यामुळे सुद्धा अनुभवायला मिळालं. तर लिहिताना तोच विचार करतो, की उदाहरणार्थ आता नियम वाटी लागूमध्ये पहिला फोन कट आहे. ती तिच्या आईशी बोलते, की "अगं आई, नाही, 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 नाही." म्हणजे हो, मिळाला त्याला अवॉर्ड, पण त्याचा मला फोन नाही आला अजून. त्याच्या कंपनीच्या फॅमिलीच्या ग्रुपमध्ये कोणीतरी फॉरवर्ड केला मेसेज. तो मला आला. तो मी घरच्या ग्रुपवर टाकला. त्यांनी मला कळवलंच नाहीये अजून. म्हणजे बायकोला पण कसं इथे लगेच बायका बघा, हे तुम्ही असंच करता. तर हे विनोदाने माणूस लवकर जोडला जातो. तर क्राफ्टिंग करताना असा विचार नाही होत, की किती वाक्यानंतर, पण हो लोकांना हसवायचं हे ठरलेलं असतं. ह्याला जोडून मी एक असं सांगतो, की नाटक म्हटल्यावर त्यात नाट्य पाहिजे. नाट्य हवं त्यात. त्यामुळे प्रत्येक सीनमध्ये काहीतरी घडायला हवं ऑन स्टेज. अच्छा. तर लोकं बांधली जातात. कसं आहे ती शक्य तितक्या जी अस्पष्ट रेषा आहे, प्रेक्षक आणि अभिनेते हो. ही जी मधली ती अस्पष्ट रेषा आहे ती जितकी लवकर पुसली जाईल ना, जितकी लवकर पुसली तेवढी लवकर पुसली जायला पाहिजे. तर मग ते खेळीमेळीचं वातावरण तयार होतं. म्हणजे आम्ही बघा काय करतोय तसं नाही. प्रेक्षक पण आमच्यातच असतात. आम्ही पण प्रेक्षकांमध्येच असतो. खेळीमेळीच्या वातावरणात जर नाटक चालू राहिलं आणि अचानक काही गंभीर आलं तर ते लोकं अरे बापरे! मग ते लक्षात राहतं कारण त्यांचं सगळं असं स्वच्छ झालेलं असतं हसून-हसून आणि मग लेखकाला जे काही सांगायचं असतं गंभीरपणे, ते 1 दीड 2 मिनिटात फक्त सांगायचं असतं. ते पटकन जाऊन बसतं डोक्यात. हां.
हा मेसेज आहे. हम्म. या नाटकाचा मेसेज हा आहे. राईट. सो जितकं तुम्ही हसवाल लोकांना, तितकं त्यांचं मन, बुद्धी स्थिर होते, शांत होतात, एंगेज मस्त एन्जॉय करतात. एन्जॉय करतात म्हणजे थोडक्यात आपण दाणे खातो. मस्त दाणे खात असताना एखादा कुचका दाणा लागला, "काय?" असं होतं आपलं. थांबतो आपण. आपली चावायचं थांबतो. तसं हसता-हसता गंभीर होणं किंवा गंभीर करणं हे लेखकाच्या हातात असतं. मी नियम वाटी लागू लिहिताना अडलो होतो. अच्छा. हां, सरांना मी फोन केला. तेव्हा लॉकडाऊन होतं. म्हटलं, "सर, दीड अंक म्हणजे 1 अंक आणि पहिला प्रवेश झालाय. पुढे अडलोय. जायचंय कुठं?" म्हटलं, "नाही सर, आज घरीच आहे." "अरे येड्या, नाटकात जायचंय कुठं?" तर मी म्हणलं, "म्हणजे शेवट आधी लिही, म्हणजे जायचं कसं ते कळेल." वा. आणि बिलीव्ह मी, मी शेवटचा प्रवेश आधी लिहिला आणि मग दुसरा अंक लिहिला. अच्छा. डेस्टिनेशन माहिती असायला पाहिजे खरं ना. आहे. म्हणजे मला कोल्हापूरला जायचं तर मी वाया धुळे कशाला जाईन? बरोबर. रस्ता खराब असला इंग्लिश कोड तरी बाहेर म्हणजे धुळे आपल्याला जायला. हे बघ काय आहे, साधारणपणे क्राफ्टिंग करताना सुरुवात कॅरेक्टर्स काय असतील, त्याची कॅरेक्टरायझेशन काय असेल, स्वभाव काय असेल त्या कॅरेक्टरचा, सुरुवात कशी असेल, मध्यंतर कुठल्या पॉईंटला होईल आणि एंड काय असणार आहे, हे जर डोक्यात असेल ना लेखकाच्या, तर ते सुरुवातीचा फर्स्ट ड्राफ्ट बऱ्यापैकी होऊ शकतो. पण हसवणं किंवा एनर्जी ट्रान्सफर होती तुमच्या दोघांच्याही परफॉर्मन्समध्ये. म्हणजे असं प्रेक्षक म्हणून मला जाणवतं की एनर्जी येते, एनर्जी ट्रान्सफर होतीये. मला हे समजून घ्यायचं आहे की नाटक करताना प्रेक्षक आणि तुम्ही यांच्यात हे जे घडतं, म्हणजे कित्येकदा असं असतं की नाटक चालू आहे आणि मी त्रयस्थ बघतोय. कित्येकदा तुम्ही आल्यावर एनर्जी दिसती, त्या एनर्जीचा फ्लो माझ्यावर येतो, आदळतो, असं मला जाणवत असतं प्रेक्षक म्हणून. हे तुम्हाला काय वाटत असतं? नाही, नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी जेव्हा माझ्या को आर्टिस्टसाठी काम करेल ना, पहिली एनर्जी आमच्यातच असायला पाहिजे. सर्व कलाकारांमध्ये ती एनर्जी असायला पाहिजे. म्हणजे ओके. आम्ही एनर्जीची देवाण-घेवाण म्हणजे मी काय म्हणतो, की ॲक्शन रिॲक्शन इज अ एनर्जी देवाण-घेवाणच आहे. ती एनर्जी देवाण-घेवाण आमची स्टेजवरच असायला पाहिजे. ती आमची एनर्जी एकमेकांची जमली, तर मग लोकांची आणि आमची जमते. हां. तर तुम्ही अडकून राहता ना. म्हणजे संकर्षण स्टेजवर नसताना वंदना बॅटिंग करते. सो एनर्जी ती कायम आहे किंवा मी स्टेजवर नसताना ऋषिकेश बॅटिंग करतो किंवा हो. सुशील बॅटिंग करतो. ती एनर्जी सगळ्यांकडे म्हणूनच ते ॲक्शन रिॲक्शनचा जो मामला आहे, इट इज अ टेक अँड म्हणजे तो एनर्जीचा गिव्ह अँड टेक आहे. बरोबर. आणि ह्या सगळ्यात तुम्ही जे म्हणालात, की आल्या-आल्या कळतं पहिल्या 5 मिनिटात, की आजचा ऑडियन्स काय आहे? ऑडियन्स काय आहे याच्यावरून काय बदलतं ना? पेस बदलतो. अच्छा. बाकी काही बदलत नाही. हं. पेस बदलतो म्हणजे काय आहे, की साधारणपणे एखादा लाफ्टर चांगला ऑडियन्स असेल, चांगला इन व्हॉट सेन्स की अ, आम्ही हसायला आलोय, असं जे असतात ना, हं. तो ऑडियन्स असेल तर साधारणपणे एखाद्या लाफ्टरचा ड्युरेशन साधारणपणे 5 सेकंद असेल किंवा 6 सेकंद असेल. तर तर आम्हाला 5 सेकंद होल्ड करायला लागतं. पुढचा डायलॉग घ्यायच्या आधी. मग तो 5 सेकंदावर 2 सेकंदावर पण येऊ शकतो, जर कमी असणारा असेल तर. ते तिकडचं त्या क्षणाचं गणित आहे. मिनिटाचं गणित नाहीये तिथे. सेकंदच आहे. सेकंदाचं, फ्रॅक्शन ऑफ अ सेकंद. जर टायमिंग चुकलं तर तुमचा लाफ्टर गेला. बरं लाफ्टर माझ्यासाठी एक लाफ्टर 1-1 लाखाचा आहे. त्यामुळे बाकी नाईट बीट मिळते मला, तो काही विषय नाहीये. पण आपण ज्यासाठी तिथे मी काम करतोय, त्याची किंमत माझ्या नाईटपेक्षा खूप मोठी आहे. ॲक्शन रिएक्शनमध्ये लेखकाचं किती असतं आणि ॲक्टरचं किती इम्प्रोव्हायझेशन असतं? खरं सांगू का? एक म्हणजे मी काय, हा काय, आम्ही सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे. वी आर नॉट 100% परफेक्ट. हे एकदा मान्य केलं ना, हे एकदा मान्य केलं की सगळ्या गोष्टी छान होऊ शकतात. शब्द लेखकाचे, म्हणणं ॲक्टरचं. वाह! शब्द लेखकाचे, म्हणणं ॲक्टरचं असलं पाहिजे, तर ते लेखक आणि नटाचं ताळमेळ होतं. म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे जरी वाक्य मी लिहिलेलं असलं, तरी ते प्रेम ह्यांच्या मनातून आलं, तर त्या वाक्याला अर्थ आहे. माझे शब्द असले तरी म्हणणं त्यांचं असलं पाहिजे. आणि मगाशी जे तुम्ही एनर्जी म्हणालात, नाटकाची मजाच ही आहे, की रोज तेच वाक्य नव्याने बोलायचंय. हो. ते जेवढं तुम्ही त्याला इन्स्टिंक्ट म्हणतो ना आपण, की आत्ता मारल्यावर आत्ता लागतं ना, तर आत्ता बोलताना ते आत्ता वाटलं पाहिजे. अरे मी रोज काय म्हणू, "ए माझं तुझ्यावर प्रेम आहे." असं थोडीच म्हणणार आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे नव्यानेच म्हणावं लागेल.
तर त्या नव्याने म्हणण्याला एनर्जी ट्रान्सफॉर्म करतं. बरोबर. हे जे सर जे म्हणतात ना, की बिटवीन द लाईन्स, हो. म्हणजे आम्ही जेव्हा एकत्र नाटकात काम करायचो, सर म्हणाले, "मला भूक लागली." ह्या 3च शब्दांमध्ये वेगवेगळ्या शब्दांवरती वजन दिलं की अर्थ बदलतो. मला भूक लागली ह्याच्यात महत्व मला आहे. मला भूक लागली ह्याच्यात महत्व भुकेला आहे. मला भूक लागलीये ह्याच्यात लागलीला महत्व आहे. तर तेच नाटक लिहिताना आणि परफॉर्म करताना शब्द लेखकाचे असले तरी म्हणणं नटाचं असतं. बरोबर. ते तुम्ही एकत्र काम करण्याबद्दल म्हणलात म्हणून तुमच्या खूप मुलाखतीत तुमची आणि कविता लाड यांच्या केमिस्ट्रीबद्दल झाली आहे चर्चा. यांची वेगवेगळ्या खूप मुलाखती झाल्या आहेत. तुमच्या दोघांची टीम कधी बनली? काय घडलं? ते काय मला अजून माहीत नाही. साखर खाल्लेला माणूस आम्ही गेलो होतो. साखर खाल्लेला माणूस. अच्छा. मी दुबईला गेलो होतो एका कार्यक्रमासाठी आणि मला चंद्रकांत कुलकर्णी सरांचा फोन आला. 9 डिसेंबरला नाटकाचा शुभारंभ होता आणि मला फोन आला काहीतरी 1 डिसेंबरला. मला म्हणाले, "नाटक करशील का?" म्हणलं, "अहो चंद्रकांत सर, तुमचा फोन आला, नाटकात नाही म्हणणार." "बरं कशातच काही नाही." "नाही कशात म्हणायचंय?" "करीन की सर. मग मी तुला स्क्रिप्ट मेल करतो, तू पाठ करून ये. आज संध्याकाळी ये." म्हटलं, "सर मी दुबईहून उद्या उद्या येणार आहे." "उद्या ये." मग मी ते वाचलं स्क्रिप्ट, पाठ करत बसलो. येताना प्रवासातही पाठ केलं आणि 2 तारखेला मला दुपारी 4 वाजता दीनानाथ नाट्यगृहात सरांच्या समोर उभं राहायचं होतं. मला माहितीच नाही प्रशांत सर नाटकात आहेत. बरं. मग मी विमानतळावरून उतरल्या चंद्रकांत कुलकर्णी सरांच्या घरी गेलो. बरं तेही नाटकाच्या बाबतीत एवढे पॅशनेट, की त्यांनी नाटकाच्या सेटप्रमाणे घरातला सोफा बदलला होता. अच्छा. आणि मला गेल्यावर म्हणे, "आता मी प्रशांत दामले." म्हटलं, "म्हणजे? अरे तुला त्याच्यासमोर करायचं ना, मग आता मी प्रशांत दामले." आणि म्हणलं मला सगळे धक्क्यावर धक्के. म्हणलं बरं. आणि मग ते प्रशांत दामलेंचे वाक्य ते म्हणायला लागले. तिथे इथे सोफा आहे, इथे हे, तू इकडून इकडे जात. मला त्यांनी आधी 8 दिवस जे झालं होतं, ते समजून सांगितलं घरातल्या नेपथ्यात. जेवू घातलं, 4 वाजता नेलं तर समोर साहेब. मला असं झालं, बापरे! कालपर्यंत हातात काहीच नव्हतं आणि आज प्रशांत दामलेंबरोबर नाटक करतोय. एका मुलाचा काहीतरी वैयक्तिक प्रॉब्लेम झाला म्हणून तो नव्हता. मग मला संधी मिळाली. मग आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केलं आणि मग आता किती वर्ष झाली त्याला? 16ला 17ला केलं होतं आम्ही. 8-9 वर्ष तरी हो, 8-9 वर्ष झाली. झाली. आणि मग नाटकात एकत्र काम एकदाच केलं. पण मग त्याच्यानंतर मी जी काही आत्तापर्यंत नाटकं लिहिली, ती सगळी सरांनी वाचल्या निर्मिती करायला घेतली. तू म्हणशील तसं 450 प्रयोग झाले. नियमवाटी लागू 350 प्रयोग झाले. कुटुंब कीर्तन काल 100वा झाला. संकर्षण वयास्पृहा 150 झाले. प्रत्येकाची निर्मिती त्यांनी केली. तर तुम्ही फार शार्प निर्माते आहात हे मला माहिती आहे. आपल्या एपिसोडमध्ये पण लोकांना कळेल. तुम्हाला काय जाणवलं संकर्षण कराडेंना भेटल्यानंतर? त्याला ना नाटकात काम करायची आवड आहे. मुळात आपल्याला इच्छा लागते ना, की मला नाटकात काम करायचंय. ते वेगळं पॅशन आहे. म्हणजे त्यासाठी आपण किती उलटं-सुलटं झालं ते करतो आपण. म्हणजे उदाहरण सांगायचं तर आत्ता आम्ही अमेरिकेला गेलो होतो. अमेरिकेचा दौरा होता. तर आम्ही एका सेंटरवरून दुसऱ्या सेंटर आणि शेवटचा आमचा न्यूयॉर्कला होता, म्हणजे न्यू जर्सीला होता. तर आमच्या बॅगा त्या सेंटरवरून डायरेक्ट न्यूयॉर्कला गेल्या. राहिलेला प्रयोग होता. बॅगा गेल्या आमच्या न्यूयॉर्कला. बरं. राहिलेलं उतरल्यानंतर बेल्टवर आम्हाला कळलं आमच्या बॅगा आल्याच नाहीत. 11 बॅगा. सगळ्यांच्याच? कोणाच्याच नाही आल्या. म्हणजे प्रॉपर्टीच्या पण नाही आल्या, स्वतःच्या पण नाही आल्या. सगळ्या बॅगा न्यूयॉर्कला गेल्या. तिथे उतरल्यानंतर मंडळाच्या लोकांना आम्ही सांगितलं, की असं-असं झालेलं आहे. मग त्यांनी पटापट पण म्हणजे नाटक नाही थांबलं. अच्छा. नाटकाचा प्रयोग झाला. म्हणजे भले थोडंसं टाईट होत असेल झब्बा, हे काय असेल ते. तर संकर्षणच्या बाबतीत असं एकतर त्याला किंमत आहे. मुळात किंमत असायला पाहिजे. यशाची किंमत असते. यश मिळवण्यासाठी एक वेगळी किंमत मोजायला लागते. टिकवण्यासाठी एक वेगळी किंमत मोजायला लागते. मुळात आपण यशस्वी व्हावं असं इथून असावं असं वाटतं, की आपल्याला चांगलं लिहिता आलं पाहिजे, आपल्याला चांगलं गाता आलं पाहिजे, आपल्याला चांगल्या कविता करता आल्या पाहिजेत, आपल्याला चांगला अभिनय करता आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी चांगलं करता आलं पाहिजे. चांगलं या शब्दाला फार महत्त्व आहे. नुसतं करणारे खूप आहेत. बरोबर. नुसते करणारे खूप आहेत. चांगलं करता आलं पाहिजे. काहीतरी आउटस्टँडिंग आपण दिलं पाहिजे प्रत्येक वेळी. अशी त्याची खूप इच्छा मला पहिल्या नाटकापासून दिसली, म्हणजे साखरपासून. आणि डेफिनेटली नवीन जनरेशन यायलाच पाहिजे. बरोबर. नवीन कलाकार यायला पाहिजेत, नवीन लेखक यायला पाहिजेत. तर मला त्यातला तो एक
प्रामाणिकपणा जाणवला, की नाही, नाही, नाटकाचा प्रयोग आहे. हम्म. नाटकाचा प्रयोग आहे. असा एक आनंद वाटायला पाहिजे. बरोबर. म्हणजे काही जण असतात, "अरे बापरे! अजून एक प्रयोग वाढला." असे आहेत काही जण आपल्याकडे. पण आमच्याकडे प्रयोग वाढतील कसे? मला जास्तीत जास्त एक्सपेरिमेंट कसा करता येईल? हम्म. एक्सपेरिमेंट करायची जिद्द पाहिजे. रोज मला एक्सपेरिमेंट करता आलं पाहिजे. हम्म. रोज प्रयोग करता आला पाहिजे. हम्म. ती जिद्द पाहिजे. ती जिद्द आहे हम्म. त्याच्यामध्ये. राईट. पण हे तुमच्याकडे बघून वाटत नसेल तर तुम्ही 40 वर्ष झाले प्रयोग करताय. पाठीमागची पिढी, तुमची पिढी आणि नवीन पिढी काय फरक आहे? मी कुठल्या पिढीत आहे मला माहित नाहीये. पण सगळ्याच पिढीत आहात तुम्ही. पण म्हणून सांगा वरचे खालचे. नाही, नाही. पूर्वीचा म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की परफॉर्मिंग आर्ट्समध्ये म्हणजे आता मी कलाकार आहे. मी जेव्हा ह्याच्या वयाचा होतो किंवा मी जेव्हा 28 होतो किंवा 25 होतो, हम्म. त्यावेळी मी सुद्धा मला काम करायचंय हे पहिली गोष्ट होती. मग काम करायचं मग यश कुठे मिळेल हे आपल्याला माहीत नाहीये. बरं मुळात मी ॲक्टर होईन याच्याबद्दल मला शून्य खात्री होती. कारण मी ॲक्टर व्हायला आलोच नव्हतो. मला सिंगर व्हायचं. हो. त्यामुळे ॲक्टिंग माझ्याकडे शून्य होती. उभं कसं राहायचं, वळायचं कसं, बघायचं कसं, बोलायचं कसं, पिच म्हणजे काय, स्वर म्हणजे काय, हे मला काहीही माहीत नव्हतं. त्यामुळे माझी सुरुवात शून्यापासून होती. म्हणजे 78 साली सुरू झालेला प्रवास. 92 साली मला पहिला ब्रेक मिळाला. तो गेला माधव. हो. त्याच्या आधी बरीच नाटकं म्हणजे मोरूची मावशी झालं, हो. ब्रह्मचर्य झालं, पाहुणा झालं, बरीच नाटकं. तो शिकण्याचा काळ होता. पण अ, गेला माधव कोणीकडेला पहिलं मला ब्रेक मिळाला असं मी म्हणेन. म्हणजे तिथून मग मी सगळं बाकीचं सगळं बंद केलं. कारण तोपर्यंत मी नाटक पण करत होतो, सीरियल पण करत होतो, चित्रपट पण म्हणजे आज हे जे करतो तोच, तेच. म्हणजे म्हणजे आजची जनरेशन जे करते ते. कारण यश मिळालं की तिथे पकडून ठेवायची आजची वृत्ती नाहीये. म्हणजे आता मला हे यश मिळालं, मला नाटकात यश मिळालं, नाटक पकडून ठेवतो. हे आज नाहीये. जे माझ्यात म्हणजे आमच्या काळात होतं. मला हे पण करायचं, मला हे मिळालं ना, मग हे कुठे जातंय? हे माझ्या हातातच राहणार आहे. अशी एक वेगळा कॉन्फिडन्स आहे, व्हिच इज नॉट करेक्ट. मला हे पण करायचंय, मग मला ते पण करायचंय. अरे मग पिक्चर पण आहे तो, अरे मग सीरियल पण आहे. सगळीकडे आपण दिसायला पाहिजे. असं होत नाही. थोडं टप्प्याटप्प्याने काम केलं, की आपल्याला शिकण्याचं डोकं जे आहे, ते कायम चालू राहतं. कारण सीरियलमध्ये वेगळा हिशोब आहे. सीरियलमध्ये तुम्ही अभिनय करताय, त्यांना छापायचं आहे. हो. त्यांना छापायचं असतं. म्हणजे त्यांना काही सॉरी ये सीन ऐसा करते असं काहीही होत नाही. ही वाक्य पाठमाना बोला. संपला विषय. म्हणजे त्यांना वेळ नसतो. म्हणजे हो. त्यांचे लिमिटेशन्स गणित आहेत. त्यांची गणित आहेत. चित्रपटाचं माध्यम असं आहे ना, चित्रपटाचं माध्यम हे पूर्णपणे दिग्दर्शक आणि संकलकाचं आहे. पूर्णपणे. म्हणजे तुम्ही कितीही छान केलं, पण तुमचं कॅरेक्टर जर मेन कॅरेक्टरला भारी जात असेल किंवा दिग्दर्शकाच्या मते हे कॅरेक्टर फार जरा ओव्हर होतंय, आपण तर कापू शकतो. बरं तिसरी गोष्ट, चित्रपटात काम केल्यानंतर तिथे सुधारणेला वाव नाहीये. तुमच्यातला कलाकार सुधरू शकत नाही. मी आज रोज सुधारतोय. एक पैसा, अर्धा पैसा. मला रोज सुधारणा करायला वाव आहे नाटकामुळे. त्यामुळे काम करताना माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही नाटकात एक 8-10 वर्ष काम केलं ना, तर मला असं वाटतं, की तुम्हाला सीरियलला म्हणजे शेवटी हिशोब मंथ एंडला येतो. हो. मला पैसे किती मिळतात मंथ एंडला. कारण राशन पाणी असतं, मुलं असतात, फिया असतात, औषध पाणी सगळं असतं. माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही 3-4 वर्ष नाटकामध्ये काम करून सीरियलमध्ये जेव्हा जाता, तेव्हा तुम्हाला ₹8,000 मिळतात. फॉर एक्झाम्पल. 10 वर्ष काम करून तुम्ही सीरियलमध्ये जाल, तेव्हा तुम्हाला ₹30,000 मिळतात. कारण तुमच्याकडे अनुभव आहे. कुठल्याही रोलमध्ये तुम्हाला फेकलं सीरियलवाल्यांनी, तर तुम्ही त्याच ताकदीने तो रोल करू शकता. सो यू कॅन डिमांड. पण मला हे सगळं मान्य आहे. पण एक बेसिक मॅथमॅटिक्स आपण बघितलं, की तुम्ही एकदा सेलिब्रिटी झाला, की तुम्ही सिनेमात 10च दिवस देता आणि तुम्हाला एक विशिष्ट रक्कम मिळते आणि काम झालं, तो सिनेमा येईल, मंथ एंडला हिशोब झाला. हेच नाटकात करायला 3-3 तास परत द्यायला लागतात ना. म्हणजे
तीच एक अमाऊंट मिळवायला हो, तुम्हाला 50दा स्वतःची एनर्जी लावायला लागते. अशा वेळेला तुम्ही ते कसं जस्टिफाय करता? मी तेच म्हणतो, मग शिकायची इच्छा नसेल तर तुम्ही सिनेमाच करा. हं, हं, हं. माझं जर तुम्हाला शिकायचं आहे ना, तुम्हाला सुधारायचं आहे ना स्वतःला, हं. स्वतःला पॉलिश करायचं आहे ना, हो. मग तुम्हाला 3 तास तुम्हाला मी 1 दिवस गेलो जिममध्ये 5 काय तुमचे हे उचलले आणि मसल आले असं होत नाही. मला जर बॉडी बनवायची असेल तर मला रोज जायला पाहिजे तिथे. हं. आठवड्यातून 2 दिवस गेलो आणि 5 दिवस हुंडारतो इकडे-तिकडे, असं नाही चालणार ना. मला जर माझे मसल्स बनवायचे असेल तर मला रोज जिममध्ये जायला पाहिजे. तसंच मला पॉलिश करायचं असेल तर मी रोज प्रयोग कराल. बरोबर. इतकं सिंपल आहे. मग तुम्ही 3 तास कराल तर ते 6 तास करा. बरं आज तुम्हाला 3 तासाला जेवढे पैसे मिळतात, हं. ते तुमच्या सीरियलपेक्षा जास्त मिळतात. आयडियली. सीरियलला तुम्ही 12 तास काम करता, 2 तास जायला यायला. 16 तास काम केल्यानंतर तुम्हाला जेवढे पैसे मिळतात, तेवढेच पैसे तुम्हाला 3 तासात मिळतात. प्लस शिकायला मिळतं. हं. देन इट्स युअर चॉईस. बरोबर. नाटकात काम करायचं किंवा सीरियलमध्ये काम करायचं. तुम्ही काय शिकलात सरांकडून? खूप हेच. सातत्याने. हे सातत्याने म्हणजे सातत्याने शिकतो आणि मी सचिन बॅटिंग करत असताना नॉन स्ट्राईकला जे राहणं असतं ना, मला त्याचा फार आनंद मिळतो सरांबरोबर असताना. कारण सरांच्या वागण्या बोलण्यात, सरांच्या काम करण्यात त्यांची शिस्त आहे. त्यांचं प्रोफेशन हे त्यांच्या सिस्टीममध्ये भिनलेलं आहे. हं. नाटक म्हणाल तर 2-3 गोष्टी परत एकदा अनसेड रूल, शुद्ध विनोद. हं. वयवर्ष 8 ते वयवर्ष 80 कुठल्याही माणसाला जिव्हारी लागू नये, कुठल्याही माणसाला जाताना आपल्याला दूषणं देऊ नयेत असा विनोद करा. हं. कमरेखालचं बोलायचं नाही म्हणजे नाही. हं. लोक तुम्हाला स्टेजवरती पाहायला अश्लील ऐकायला येत नाहीत. म्हणजे हं. बायकोच्या बाजूला बसून नवऱ्याला ऑकवर्ड झालंय, बाबांच्या बाजूला बसून पोराला ऑकवर्ड झालंय, असलं काही नाही. हं. हे फार महत्त्वाचं मला शिकायला मिळालं. दुसरं आपण आन्सरेबल आहोत ही भावना सतत मनात पाहिजे. हं. की ते वेळ जात नाहीये म्हणून तुझ्या नाटकाला आलेलं नाहीये. ते तुझं नाव जाहिरातीत वाचून आलेले आहेत. हं. आणि प्रशांत दामले या नावाभोवती जबाबदारी आहे. हं. मग असं म्हणल्यानंतर जर मी चल ना करून टाकू प्रयोग असं केलं, तर ते गर्दी कमी होत जाईल. हं. आपण आन्सरेबल आहोत. आपण त्यांच्याकडनं काहीतरी घेऊन त्यांना ही कला दाखवतोय. हं. ह्या 2-3 गोष्टी फार आणि शिस्तीत प्रयोग करायचा. वेळेच्या आधी येणे, प्रयोगाच्या दरम्यानच्याच गोष्टीमध्ये रमणे, प्रयोग करताना प्रयोगाचाच विचार करणे आणि प्रयोग झाले की पुस्तक बंद करून घरी जाणे. कारण तेही फार महत्वाचं आहे. आधी तुम्ही कुठून काय करून आलात ह्याचा तुमच्या प्रयोगावर परिणाम होणार असेल तर प्रयोग करू नका. राइट. नंतर तुम्ही काय वागणार आहात याचा परिणाम तुमच्या प्रयोगांवर होणार असेल तर प्रयोग करू नका. हं. नाटकाशी निगडीत जे काही आहे ते शुद्ध, चांगलं, कमरेखालचं नको. या शिस्तीच्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तुम्हा दोघांना एक कॉमन प्रश्न आहे, कारण दोघांची जडणघडण वेगवेगळ्या काळातली आहे. यश मिळवणं एक भाग, यश पचवता कसं? त्यांचं उत्तर मला माहिती आहे. काय? मी रात्री पुस्तक बंद करून झोपतो. हे त्यांचं मला माहिती आहे. हं. ते कुठलीही गोष्ट मनात ठेवतात, मनाला लावून घेत नाहीत. हं. जे आज आपण वेगवेगळ्या फिलॉसॉफरकडून ऐकतो ना, की ते फार काय गॅबेज करू नका आणि हां, हे हां, करू हां. नका मनात. सरांचं तसं आहे. ते ठेवतात सगळं इथे, पण त्याचं अरे बापरे! मग आता हे असं काही करत बसत नाहीत. हं. मी त्यांना विचारला होता हा प्रश्न, "सर तुमची अँजिओप्लास्टी झाली, मग त्याच्यानंतर तुम्हाला भीती वाटली नाही का नाटकात काम करताना?" हं. ते म्हणले, "मी ज्या दिवशी दवाखान्यातून आलो, मी अँजिओप्लास्टीचं पुस्तक बंद केलं. ती हं. झाली. डॉक्टरनी त्याचं काम केलं. मला माझं करायचं." हं. काय ते घेऊन फिरायचं नसतं ना. आपण दिवसातून 10 चुका करतो. हं. हं. वेगवेगळ्या गोष्टींसाठी, वेगवेगळ्या कामांसाठी 10 चुका करतो. त्या 10 चुका घेऊन झोपायचं का 10 चुका परत करायच्या नाहीत, हे डोक्यात ठेवून झोपायचं. हं. रोज नवीन चूक केली की सुधारतो ना आपण. हं. पण हे म्हणजे मला मान्य आहे हे सगळी फिलॉसॉफी, पण हे करायला अवघड असतं ना. नाही, सोपं असतं. बरं. अगदीच सोपं असतं. समजा आता संकर्षण आणि मी एकत्र काम करतोय बरोबर. आता संकर्षणवर बोलताना समजा मी एखादा चुकीचा शब्द बोललो त्याला, त्याच्या चेहऱ्यावर लगेच दिसतं. हं. मी काही चुकीचं बोललो तर समोरच्या चेहऱ्यावर दिसतं ना. हो. फेस रीडर उत्तम आहोत आपण. हं. ते चेहऱ्यावर दिसल्यानंतर मला कळायला पाहिजे की अरे इथे काहीतरी माझं गडबड झाली बरं का. हे डोक्यात ठेवायचं असतं आणि ते परत बोलायचं नसतं. हं. इतकं सोपं आहे ते. हं. हं. आता उदाहरणार्थ काल 100वा कुटुंब कीर्तनचा हाऊसफुल झाला. हं. याच आनंदात जर मी उद्याचा करायला गेलो हं. आणि उद्याचा चांगला नाही झाला तर म्हणजे आधीचा चांगला झाल्यापेक्षा उद्याचा चांगला व्हावा ही भीती जास्त आहे.
नाही, खरंच सांगतो. आणि आजच्या काळात तर ती खूप आहे. स्पर्धा एवढी आहे, की स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल, अपॉर्च्युनिटी आणि कन्सिस्टन्सी. सातत्याचं स्ट्रगल हे ट्रिमेंडस आहे. मान्य आहे. पण ह्या मुद्द्याला धरून तुमच्या पहिल्या उत्तरापासून माझ्या डोक्यातला प्रश्न आहे. तुम्ही असं म्हणालात, की यश हळू मिळतं तुमच्या पहिल्या उत्तरात. आजची जी आमची जनरेशन आहे, यांना यश व्हायरल होऊन मिळतं. म्हणजे एक रील, एक व्हिडिओ हा अचानक मिलियन जातो आणि मग तुम्हाला यश मिळतं. आणि मग ते पुढे टिकतं का नाही टिकतं हा वेगळा प्रश्न आहे. म्हणून मी तो प्रश्न विचारलेला, की हळू मिळणारं यश आणि व्हायरल होऊन मिळणारं यश, काय डिफरन्स दिसतो? डिपेंड्स, म्हणजे तुमची मेंटॅलिटी काय आहे त्याच्यावर आहे. तुम्हाला टेम्पररी यश पाहिजे असेल तर तुम्ही बरोबर ना व्हायरलला. टेम्पररीच आहे ते. 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष अजून काय. हळू-हळू मिळणारं यश त्याची त्याची किंमत राहते तुम्हाला, की आपण एवढी मेहनत घेतली. आपल्याला यश हे मिळवण्यासाठी आपण ही मेहनत घेतलेली. मग यश टिकवण्यासाठी अजून घ्यायला पाहिजे. व्हायरल हे टेम्पररी आहे. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपण पित्त झालं तर एखादी गोळी घेतो. हो. ॲलोपॅथीची गोळी घेतो. बरोबर आहे की नाही? हो. दॅट इज अ टेम्पररी. ते टेम्पररी आहे. म्हणजे हो. तात्पुरत्या स्वरूपात तुमचं पित्त त्यांनी शमवलेलं आहे. पित्तच होऊ नये म्हणून काय घ्यायचं ह्याच्यावर विचार करायला पाहिजे. तर मग ती गोळीच लागणार नाही तुम्हाला. त्यामुळे पित्तच होऊ नये ह्याच्यासाठी वेगळी मेहनत घ्यायला लागते आणि ती मेहनत घेतली तर पित्त होत नाही. तसंच यश मिळवण्यासाठी वेगळी मेहनत घ्यायला लागते, तरच यश मिळतं. आणि तुम्ही कशाला यश मानता हेही फार महत्वाचं आहे. बरं. मिलियन लाईक आल्याला जर यश मानत असाल तर ते यश आहे. पण मिलियन लाईक करणारे 10 किंवा 100 लोक जरी नाटकाला नाही आले तर ते अपयश आहे. पैसे देऊन तिकीट काढणं ही सर्वात मोठी पावती आहे का? नाटकवाल्यांसाठी आहे. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. मग ना आता आजूबाजूला एवढे चॅनल्स आहेत, हो. एवढे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत. हं. सतत मुलं फोनमध्ये असतात. काय बघत असतात. काय नाही तर गेला बाजार तुमचे ते काय खेळ ते बघत असतात. हे सगळं फुकट आहे ना. मग ₹500 400-300 तिकीट काढून त्यांनी नाटकाला येणं, हे आमच्यासाठी म्हणजे आमची इंडस्ट्री सर्व्हिस इंडस्ट्रीच्या वरची इंडस्ट्री आहे. बरोबर. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर आधी इडली वडा काय खातो आणि मग पैसे देतो. आम्ही आधी पैसे घेतोय आणि मग इडली वडा खायला. आणि चव खराब लागली तर परत काय मिळणार नाही. हां, परत पैसे नाही परत मिळणार आहेत. त्यामुळे आमची जबाबदारी ते खूप जास्त आहे. चांगला कंटेंट देणं आणि चांगल्या पद्धतीने मांडणं विथ फुल एनर्जी. पण असं वाटत नाही का, की डिजिटलचा नॉश्ता यायला लागलाय आणि शेवटी लोकं तुम्हाला प्रत्यक्ष बघायलाच येणार? मी तुम्हाला सांगतो, बाकी सगळं झालं तरी स्पोर्ट्स आणि लाईव्ह एंटरटेनमेंट याला कोणीही टच करू शकत नाही. मरण नाही. मरणच नाही आहे. लाईव्ह एंटरटेनमेंट म्हणजे गाण्याचे कार्यक्रम किंवा तुमचं नाटक किंवा स्पोर्ट्स, ह्या 2च गोष्टी अशा आहेत, की त्याच्यावर AI येऊ शकत नाही. हो. AI प्रूफ करियर तुमचे ऑलरेडी आहे. नाही, नवीन AI इथे येऊ शकत नाही नाटकामध्ये. नाटक इज लाईव्ह एंटरटेनमेंट. साधं उदाहरण. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं तुम्ही किती वेळेला ऐकलंय इंटरनेटवर? खूपदा ऐकलं असेल. खूपदा ऐकलंय. तरी आत्ता हे जर म्हणायला लागले तर ऐकावंसं वाटेल ना? म्हणा असं मी पुढचंच नाही, मी एक सांगतोय, की आजही म्हणजे बघा शिकायला गेलो एकच्या प्रयोगानंतर एक्झॅक्टली लोक 3-3.5 तास बेदम हसतात आणि तरी थांबतात आणि फरमाईश करतात. का? तर मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं हे म्हणायचं. हो. ही त्या माध्यमाची मजा आहे. तुम्ही ते YouTubeला, टेलिव्हिजनवरती लाखो करोडो वेळा ऐकता. त्याला तुम्ही लाईकही केलेलं असतं. ते तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असतं. तरी प्रशांत दामले स्टेजवरती म्हणायला लागल्यानंतर तुम्ही मोबाईलमधला व्हिडिओ नाही पाहत. हो. कारण ते याची देही याची डोळा जे आपण म्हणतो ना, ती मजा फक्त या माध्यमात आहे. आता माझ्या नशिबात आहे, की तुम्ही माझ्या 2 फुटावर आहात. मी 2 फुटावर कधी ऐकलेलं नाही. तर या माझ्या नशिबाचा फायदा मला घेऊ द्या आणि तुम्ही एक कडवं तरी म्हणा. मुखडा ऐकवतो तुला. हां. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. असं आहे ते. वाह! हे जे गाणं आहे, हे जवळपास प्रत्येक मराठी माणसाचं अल्टिमेट सॉन्ग ऑफ होप वाटतं मला. म्हणजे की प्रत्येकाला हे हवंय.
असं गाणं हे होताना वाटलेलं की हे इतकं म्हणजे ह्याला असं काहीतरी होईल? तुला खोटं वाटेल, हे गाणं इतकं, इतकं फास्ट झालं. हं, गुरुपौर्णिमाचा दिवस होता. विजय केंकरेच्या घरी आमची तालीम चालू होती. हं, एका लग्नाची गोष्ट. हं, गुरुपौर्णिमेचा दिवस होता आणि रंगा गोडबोले ती गाणी घेऊन आला हां, आणि अशोकजींना दिलं. अरे, आली गाडी. मग अशोकजींनी फोन केला. ते त्यांचा सिंथेसायझर काय काय सिंथेसायझरच ना, हं. तो आला. त्यांचे 2 असिस्टंट आले. मला वाटतं त्या अजय अतुल. अच्छा, हां, बरोबर त्यांच्याकडे होते. बरं. अजय अतुल त्यांच्याकडे होते. अच्छा, आय एम टॉकिंग अबाउट 97, अच्छा. 98. हं. आणि काही नाही अशोकजी बसले तरी ररररररर झालं 3-4 मिनिटात गाणं झालं होतं. बरं. ओके. 3-4 मिनिटात गाणं झालं होतं. विदिन फ्रॅक्शन हं. इतकं फास्ट झालं ते गाणं. मग ते मुखडा बांधल्यामध्ये अजय आणि अतुलनी सगळे मग त्यांचे काय इंट्रो मिक्स इंट्रो केलं. हे हां. ते तोही तो महत्त्वाचा भाग असतो. हो. तोही महत्त्वाचा भाग असतो. हं. पण हे सगळं इतकं फास्ट झालं. म्हणजे 10 मिनिटात गाणं तयार झालं होतं विथ इंट्रो. अच्छा. आणि त्यावेळी कोणालाही असं वाटलं नव्हतं, की इतकं म्हणजे हे गाणं इतकं सुपर हं. होईल. आणि त्याच नाटकात एका लग्नाच्या गोष्टीमध्ये आत्ता जे शिकायला गेलो एक मध्ये मी सीरियस गाणं घेतो. हो. त्याचा सीरियस भाग आहे. बरं. हे हे प्रसन्न गाणं आहे हं. आणि सीरियस खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? मिळालेलं वाटेस तोवर हातात काही नसतं. हा हा त्याचं सीरियस आहे. ते हं. गाणं आता इथे सीरियस याच्या या नाटकात वापरलं. हं. ही जी अनसर्टनिटी आहे ना, तुम्ही घेतलेल्या यांच्या मुलाखतीत एका नाटकाचं सांगितलेत, की बाबरी मशिदीच्या दिवशी 92ला प्रयोग झाला आणि निर्मात्यांना असं वाटलं, की चालणारच नाही. हो. तर तुम्ही निर्माते, तुम्ही लेखक दोघंही प्रमुख भूमिकात असता वेगवेगळ्याला. ही जी अनसर्टनिटी आहे, आपला अंदाज चुकला तर काय? ह्याला कसं हँडल करता? अंदाज चुकू नये ह्याच्यासाठी आधी मी प्रयत्न करतो. बरं. कारण अंदाज कधीही चुकू शकतो. हं, पण ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स अंदाज का चुकतो? हं. अंदाज कशामुळे चुकतो? ह्याचा थोडा अभ्यास झालेला आहे. बरं. त्यामुळे खड्डे असलेले स्क्रिप्ट मी करत नाही. अच्छा. म्हणजे काय मला सोप्या खड्डे असलेले भाषेत स्क्रिप्ट म्हणजे पहिल्या सीनचा दुसऱ्या सीनला काही ताळमेळ नाहीये किंवा मध्येच ते फसफसले ते उगाचच कॅरेक्टर्स बोलते, हे बोलते, ते बोलते असं नाहीये. हं, हे खड्डे असलेली स्क्रिप्ट करायची नाही. हं, मी बुजवत चाललंय पुढे हे जमणार नाही. त्यामुळे हं. पहिला फेल्युअर नाटकाचं स्क्रिप्टिंगमध्ये असतं. अच्छा. फर्स्ट फेल्युअर. हं, 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 हं. संहिता जर तुमची अशीच नुसती बडबड मी एक नाटक केलं होतं ना. माझं पहिलंच निर्मिती असलेलं नाटक होतं ओळख ना पाळख. हं. त्या नाटकामध्ये रंगमंचावर काहीही घडत नाही. फक्त चर्चा. बरं. बाहेर जे काय झालंय, काय त्याने त्याला भोसकला, त्याने त्याला ढकलला, त्याने त्याला लुटला. ह्या सगळ्या चर्चा रंगमंचावर. अच्छा. हं, हं, म्हणजे नाट्य काहीही नव्हतं. शून्य नाट्य होतं. हं. म्हणजे ती माझी पहिली चूक होती की नाही नाटक नशिबाने ते नाटक चाललं. म्हणजे त्याचे 400 प्रयोग झाले. म्हणजे ते इतक्या वर्षाच्या हं, नशिबाने ते गेलं. पण त्यावेळी पहिली मिस्टेक ती असते. तुम्ही संहिता काय निवडताय? त्या हं, संहितेत काय आहे? त्या संहितेत नाट्य आहे की नाही? हं, सीरियस असो, नाहीतर विनोदी असो किंवा हं, स्लॅपस्टिक असो. हं, नाट्य आहे की नाही त्यात? त्यामुळे पहिली चूक तिथे असते आमची. हं, ओके. हं. दुसरी चूक समजा गुंडाचं कॅरेक्टर आहे. त्या गुंडाच्या कॅरेक्टरला समजा मी स्वतःला करेक्ट. हां, सिलेक्ट केलं, हां. तर मी शोभीन का? हा दुसरा प्रश्न. त्यामुळे कॅरेक्टर्स निवडताना, सिलेक्शन करताना त्या व्यक्तिरेखेला तो ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस शोभेल का? का हं. केवळ ॲडजस्टमेंट आहे? अच्छा. हं. हा एक भाग झाला. हो. अशा अनेक चुका आमच्याकडे आम्ही करतो. हं. आणि जेवढ्या चुका जास्त, तेवढं नाटकाचे प्रयोग कमी. लेखक म्हणून? नाही, बरोबर आहे. सर म्हणाले तसं, की पाया लिखाण मुळात संहिता चांगली पाहिजे. हं, कळसाचं काम नटाचं आहे. हं, त्याच्यामुळे तो सुदृढ असेल तर मंदिर चांगलं दिसतं. त्याचं दर्शन घ्यावंसं वाटतं. हं. नाहीतर मग ते काही खरं नाही.
पण लिहिताना किंवा लिहून झाल्यानंतर आत्तापर्यंत ज्या काही कलाकृती लिहिण्याचा प्रयत्न केला, त्या ऑन फ्लोअर जाण्याआधी तुमची एक त्याच्याविषयी प्रामाणिक मत देणारी टीम पण पाहिजे. माझं नाटक आधी माझे आई-बाबा ऐकतात, माझी बायको ऐकते, घरातली माणसं ऐकतात. माझ्या घरातल्यांना आवडलं तर ते इतरांच्या घरातल्यांना आवडेल, हा माझा बेसिक निकष आहे. माझ्या निर्मात्याला आवडलं का? मग सरांची फार एक छान पद्धत आहे. सर मार्केटिंग करणारी टीम, व्यवस्थापकांची टीम, 2-4 जवळचे मित्र यांच्याबरोबर एक वाचन होतं. हो. सगळे ऐकतात. सगळ्यांचे इनपुट्स घेतले जातात. कोण कसं हसतंय, कोण कुठल्या वाक्यावर हसतंय, याचंही एक ऑब्झर्वेशन होतं. आणि असं केल्यामुळे मग तोंडावर पडायची शक्यता कमी राहते. नाही आत्तापर्यंत नाही, हा सगळ्या सेम. नाटक निर्मिती हा प्रोसेस 2 महिन्याचा नाहीये, हा 6-8 महिन्याचा आहे. खरं आहे, बरोबर आहे. एवढा वेळ तुम्ही द्यायला पाहिजे. उठलं आणि मी पुढच्या महिन्यात नाटक करूया पटकन. माझे पैसे लागले असतील ना, जर माझे पैसे लागले असतील, जर माझे पैसे त्या नाटकात असतील, तर मागे आग लागल्यासारखं मी काम करतो. त्यामुळे माझेच पैसे मी लावतो. म्हणजे नियम वाटी लागूचा शुभारंभाचा प्रयोग होता ना, मी सरांना सारखं म्हणलं, "सर तुम्ही प्रोड्यूस केले, समोरून बघा ना." ते म्हणले, "बघायचं ते तालमीत बघितलं. तुम्ही काय करू शकणार आहे त्याचा अंदाज आहे. आज मी ऐकतो." ते विंगेत बसले होते 3 तास. ते म्हणले, "मला ऐकायचं की कुठल्या वाक्यावर लोक कुठे हसतायत आणि काय प्रतिसाद देत आहेत. त्याच्यावरून जास्त कळतं की ते लोकांपर्यंत किती पोहोचतंय. काय हसणं हे संसर्गजन्य आहे. त्याने टाळी वाजवली की तोही टाळ्या वाजवतो. हा हसला की तोही हसतो. पण ऐकू येणं हे संसर्गजन्य नाहीये ना. लोक हसतायत हे ऐकू येते म्हणून आपण हसत नाही." ते 3 तास नियमवाटी लागूचा प्रयोग विंगेत असे मांडीवर मांडी म्हणजे रीतसर बसून होते आणि ऐकत होते. आणि मग ते मला म्हणाले, की खूप वर्षांनी असं नाटक मी ऐकलं, ज्याच्या वाक्यांवरती लोक टाळ्या वाजवतात. तर हा जो गाभा त्यांच्या म्हणण्याचं जे म्हणणं आहे, की संहिता पक्की, ती खरंच पक्की पाहिजे आणि ती पक्की झाली आहे किंवा नाही, हे सांगणारी फार ट्रान्सपरंट मत देणारी टीम पाहिजे, जी त्यांच्याकडे आहे. तुम्ही दोघंही नाटकातनं जसं तुम्ही म्हणालात 80% मनोरंजन, 20% मेसेज हसवता आणि याच्याबद्दलच चर्चा होतात, की अरे काय हे फक्त हसवता आणि एकसारखंच असतं, हसवायचंच आहे फक्त. कसं बघता या सगळ्याकडं फक्त हसवणाऱ्यावर? त्यांनी हसवून दाखवावं. हं. तो मोठा चॅलेंज आहे. रोज स्वयंपाक करणं, ते काय? रोज काय स्वयंपाक करायचा? चालेल? घरच्या गृहिणीला तुम्ही म्हणाल का, रोज काय स्वयंपाक करते? नाही चालत ना. तसं नाहीये. हसणं हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. जर तुम्ही विचार केलात तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण किती वेळा मनसोक्त आणि खदखदून हसतो? किती वेळा? नाही आणि असं. नाण्याच्या 2 बाजू आहेत. अगदी बरोबर आहे सर म्हणतात. काय आहे, की रोज काय हसवायचं ला रोज हसून दाखवू शकतो का? तेच वाक्य बोलून. तेच वाक्य बोलून. हा चॅलेंज आहे ना. प्रचंड मोठा चॅलेंज आहे. रोज उठून तेच काम करायचं, तीच वाक्य बोलायची, तीच ॲक्शन्स घ्यायच्या. आणि तरी लोक हसवायचे. हा मोठा चॅलेंज नाही का? रडवणं अगदीच सोपं आहे. अगदीच सोपं आहे. त्याला वेळ लागत नाही. रडवायला वेळ लागत नाही. पण मुळात दिवसभर आपण रडतच असतो की काही ना काहीतरी कारणाने. परत पैसे देऊन कशाला रडवायचं? हे जे 500 आणि चल आता रडव, असं नाही होत. लोकं हसायला येतात. स्वच्छ निर्मळ विनोद असले तर लोकं हसायला येतात. आणि लोकांना हसायला आवडतं. जेवढे लोकं हा पॉडकास्ट बघतायत त्यांनी स्वतःला विचारावं, की सकाळपासून रात्रीपर्यंत कालच्या दिवसभरात ते किती वेळा खळखळून हसले. पुन्हा एकदा हाच प्रश्न आहे, की आत्ताची जी पिढी आहे आमची, ती असं हसणं शोधत राहते. म्हणजे जेवताना पण काहीतरी कॉमेडी लावून जेवायचं. कारण नॅचरल हसणं मिळत नाही. म्हणजे मग रीलमध्ये गुंतलेलं असतं, मग ब्रेन ड्रेन होतो, डूम स्क्रोलिंग होतं आणि मग एनर्जी हे होती. तुम्ही ज्यावेळी समोरचे प्रेक्षक बघता, त्यावेळी तुम्हाला कळतं का हो, की या हसण्यावरनं कळतं का त्याची पर्सनॅलिटी? हा दमून आला असणार, हा जुनी पिढी नीट हसायची. तुम्ही एका पॉडकास्टमध्ये म्हटलंय, की शांतपणे पुण्यात नाटक बघतात आणि नवीन पिढी खळखळून असते. असा फरक जाणवतो ऑडियन्समध्ये? हां, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की
जे तिकीटेड शो असतात ना, हम्म, तिकीटेड शोमध्ये हा प्रॉब्लेम कमी येतो. हम्म. कारण त्यांना माहिती आहे नाटक म्हणजे ऑफरिंग क्लिअर आहे. हां, हसण्याचं नाटक आहे, हम्म. कॉमेडी नाटक आहे, हे त्यांना माहिती असतं. पण कॉन्ट्रॅक्टचे शो असतात ना, कुठल्यातरी बँकेने घेतला आहे, कुठल्यातरी आणि फुकट दिलेले आहेत. हम्म, त्यांना कळतच नाही हसायचं कुठे, किती? हा हसल्यामुळे एवढंच म्हणजे त्यांना माहीतच नसतं कारण ते पहिल्यांदाच नाटक बघत असतात. आमच्या दृष्टीने तो एक वेगळा चॅलेंज आहे, की आमच्या नाटकाला नवीन प्रेक्षक तयार होतो किंवा नवीन प्रेक्षक आलाय. आमच्यासाठी ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे. हम्म, कलाकारांसाठी किंवा नाटकवाल्यांसाठी ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे, की एक नवीन ऑडियन्स आमच्या नाटकाला आलेला आहे. भले ते कुठे असतात, किती असतात, कधी असतात, हा महत्त्वाचा मुद्दा नाहीये. ते हसतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हम्म, त्यांना विनोद कळतोय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हम्म, मुळात पहिल्यांदाच नाटक बघितल्यानंतर त्यांचाही गोंधळ होणारच ना. हम्म, म्हणजे 80 साली किंवा 82 साली, 84 साली मी नाटकात जे काम करायचो, तेच आज ते नाटक बघताना करतायत. हम्म, 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 तसंच आहे ना. आमच्यासाठी ती सुवर्ण संधी आहे, की हम्म, आज अजून एक 1000 प्रेक्षक निदान त्यांनी मराठी नाटक बघितलेले आहे 1000 प्रेक्षकांनी, नवीन. हम्म, आता या 1000 प्रेक्षकातले कमीत कमी 50 प्रेक्षक तरी नवीन नाटकं बघतील. हम्म, मला ह्याच्यावर नाही का म्हणजे हे फक्त बोलायच्या गोष्टी नाहीयेत. एकदा बीडला आम्ही नाटकाचा प्रयोग करत होतो. साखर खाल्लेला माणूस हम्म, आणि त्या दिवशी काहीतरी गणेश चतुर्थी होती आणि ते काय थोडंसं गर्दी कमी होती. हम्म, तर तेव्हा विंगेत आपली एक चर्चा होती ना, "सर आज थोडी गर्दी कमी आहे." तर तेव्हा ते असं म्हणाले, की "ह्याच बीडमधल्या आई-बापांचे पोरं कोथरूडला प्रयोग पाहायला येतात. हो. त्याच्यामुळे हम्म, ह्याच 50 लोकांसमोर चांगलं काम केलं तर तिकडे 500 येतात. ह्यांचेच पोरं यूएसएला असतात. हम्म, हो. तर ह्या 50 लोकांसमोर मन लावून काम केलं तर ते यूएसएला तिकीट काढतात. हो. त्याच्यामुळे हसण्याचं प्रमाण, आवाज, महिला आहेत का पुरुष आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत का तरुण आहेत, हम्म, च्यापेक्षा ते इन्व्हॉल्व आहेत का, हम्म, हे फार महत्वाचं आहे. आणि ती इन्व्हॉल्वमेंट तुम्हाला कळते. हो. म्हणजे खसखस कळते, खळखळाट कळतो आणि चुळबुळही कळते. खसखस आणि खळखळाट महत्वाचा आहे. चुळबुळ होत असेल तर डेंजर आहे. हम्म. तुम्ही बीडचा उल्लेख केलात म्हणून हे जे आहे बॅकग्राऊंड तुम्ही खूपदा तुमच्या बॅकग्राऊंडबद्दल सांगितलेलं आहे. परभणी तिकडचं सगळं. तुमची बॅकग्राऊंड वेगळी आहे. हे बॅकग्राऊंड अपब्रिंगिंग तुमच्या परफॉर्मन्समध्ये कसं इम्पॅक्ट करतं? का नाही करत? करतं ना. मला लोक म्हणतात ना, की तुमच्या बोलताना कधी-कधी मराठवाड्याचा हेल येतो. हं, पण आता येतो का म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत मी तिकडे होतो. तर तो हं, थोडा येतो किंवा मराठवाडी बोलणं थोडंसं भरभर, भरभर, भरभर आहे. हं, थोडंसं असं तिकडचा विनोदही असा पटपट आहे. हं, फास्ट ब ब त्या मराठवाड्याच्या भाषेतला त्याला जी एक स्पीड आहे ती थोडासा जास्त आहे. हं, तर तो कधी-कधी येतो. पण तो भूमिकेला किंवा नाटकाला मारक नसेल, तर तोही एन्जॉय करायचा त्याच्यात काय? पण नाटकवाल्यांचा धर्म शक्यतो प्रांत भाषेच्या पलीकडे जाऊन नाटकच असतो, असं मला वाटतं. हं, नाटकवाले नाटकासाठी एकत्र आले, की ते फक्त नाटकच करतात. हं. तिथं मग तो पुणे, तो मुंबई असं काही राहत नाही. आता पुण्यात संकर्षण कराडेचा प्रयोग हाऊसफुल होत असेल, तर ते काय मराठवाड्याचा आहे म्हणून थोडीच येतात. बरोबर. ते नाटक बघायला येतात. हं. भूमिकेचा उल्लेख केलात म्हणून असा प्रश्न टॅन्जंट आहे, की नाटक करणाऱ्यांनी इतर वेळेलाही भूमिका घ्याव्यात. अ, राजकारणावर घ्याव्यात, समाजकारणावर घ्याव्यात, कुठल्यातरी घटनेवर घ्याव्यात. याचं प्रेशर येतं का? मला वेळ मिळत नाही. हं, बाकीच्या कुठल्याही भूमिका घ्यायला मला वेळ मिळत नाही. हं, कारण बेसिकली माझा व्यवसाय काय आहे? हं, माझा व्यवसाय तिथे माझं जास्त लक्ष असतं. हं, एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या पक्षावर किंवा एखाद्या गोष्टीवर मला भूमिका घ्यायची असेल, तर मी मतदान करताना घेईन. हं, बरोबर. तो माझा हक्क आहे. हं, मी उठायचं काहीतरी बोलायचं, माझ्याकडे अर्धवट माहिती असेल, मग कोणतरी त्याच्यावर कमेंट करणार. मग हं, मी परत माझा वेळ खूप जाईल त्यात. हं, खूप वेळ जातो त्यात. हं, बरं आता फॉर एक्झाम्पल कुठल्यातरी काय मराठी भाषा सक्ती काय होती? हं, त्याच्यावर आज एक ब बातमी आली, त्याच्यावर दुसरी एक बातमी, त्यावर तिसरी बातमी. खरी बातमी कुठली आहे ह्याच्यातली? हं, खरी बातमी कुठली आहे? मग आता मी समजा पहिली बातमी टाकली तर लोकं म्हणणार, "हे, हे, हे." मग दुसरी, "अरे च्या मग माझं चुकलं." मग परत तिसरी. एवढा वेळ नाही माझ्याकडे. हं. त्याच्यापेक्षा लोकांना हसवतं. अरे लोकांना हसवणं हे फार महत्वाचं आहे.
त्यासाठी अभ्यास करायला लागतो, त्यासाठी प्रयोग लावावे लागतात. हम्म. प्रयोग लावायचे म्हणजे मी 3 तासच मोकळा असतो स्टेजवरचा. हम्म. स्टेजवरचा 3 तासच मी मोकळा असतो. हम्म. बाकीच्या वेळी मी काम करत असतो. हम्म. 8 तास झोप सोडली तर बाकी पूर्ण वेळ मी काम करत असतो. मग त्याच्या वेळी ते हातातलं काम सोडून मी भूमिका घेणं हा माझा व्यवसाय नाहीये. हम्म. माझा व्यवसाय महत्वाचा आहे. कवी संकर्षण कराडे मात्र हळूहळू चिमटे काढतात एखाद्या गोष्टीवर. ते काय आहे? नाही, मी लोकांच्या मनात असेल ती लिहिण्याचा प्रयत्न करतो. हम्म. मला एक तर खरं सांगू का, माझं प्रामाणिक मत आहे, मला असं वाटत नाही की मी कवी आहे. हम्म. मी एखाद्या गोष्टीवरची माझी पहिली प्रामाणिक आणि सोप्या शब्दातली प्रतिक्रिया मांडतो. हम्म. लोक त्याला कविता समजतात, हा त्यांचा मोठेपणा आहे. हम्म. पण मी तेच बोलतो जे त्यांच्या जिव्हारी लागणार नाही, माझ्या अंगलट येणार नाही. मुळात राजकारणाविषयी बोलायचं माझं वय नाही, माझा अभ्यास नाही आणि माझा अनुभवही नाही. हम्म. मी त्याच्याविषयी काही बरं समाजात जे काही घडतं त्याचंच रिफ्लेक्शन म्हणजे नाटक असतं. हम्म. मंटोचं किती छान वाक्य आहे, की सोसायटीमध्ये जे घडतं ते रिफ्लेक्ट कलाकृतींमधून होतं. हो. मग ते ऑलरेडी म्हणून मी लेखक म्हणून करायचा प्रयत्न करतोय. वेगळं परत काय Facebookला टाकायचंय? हम्म. तिथे मांडलं म्हणजेच माझ्या मनात संवेदना आहेत असं नाही ना. मी माझ्या कलाकृतीतून लिहितो. हम्म. ती लिहिण्याचा प्रयत्न करतो. त्याला लोक टाळ्या वाजवत असतील तर कदाचित मी त्यांच्या मनातलं बोलतोय. हम्म. आपल्याला समाजाविषयी काय वाटतं ही मांडायची जागा रंगमंच ही फार चांगली आहे. हम्म. हम्म. कारण तिथे तुम्हाला प्रत्यक्ष कळतं की लोकांना ते पटलंय का खुपलंय. हम्म. त्याच्यामुळे इकडं-तिकडं स्टेटमेंट देण्याचं माझं वय नाही, तो माझा अनुभव नाही. नाटकातून मी बोलायचा प्रयत्न करतो. हम्म. त्याला आत्तापर्यंत लोकांनी आणि मी राजकारणावरची कविता मी संकर्षण व्हाया स्पृहा या कार्यक्रमात घेतली आधी गडकरी रंग आहे त्यांना हम्म. आणि पाहिलं की कुठल्या पक्षावरच्या कडव्याला जास्त दाद येते. ती सगळ्या पक्षाला आली तेव्हा मी ती पोस्ट केली. हे तुमचं लिसनिंग स्ट्रॉंग असल्यामुळे काही अडचण नाही होत नाही. नकोच ना आपल्याला. हे बघा नाटकाला येणार परत एकदा आम्ही मुळात जसं सर म्हणाले आम्ही नाटकवाले आहोत. हम्म. आमच्याकडे येणाऱ्या फक्त महिला नाहीत, फक्त पुरुष नाहीत, फक्त ही जात नाही, फक्त ह्या राजकारणाचे लोक सगळे येतात. ते आपण आपल्याला पाहायला येणारे प्रेक्षक संकुचित का करायचे? हम्म. मी सगळ्यांचा वाटलो तर सगळे माझ्या नाटकाला येतील. हम्म. मी कुणाचा पक्षाचा फॉलोअर आहे हे माझं वैयक्तिक मत आहे आणि ते म्हणाले तसं मतदान करताना मी ते दाखवावं स्वतःला. ती हम्म. जगाला दाखवायची गोष्ट नाही. आणि सगळ्या गोष्टीवरती सोशल मीडियावरतीच भूमिका मांडलं म्हणजेच मी संवेदनशील आहे असं नाही. हां. आता मराठवाड्यामध्ये पूर आला. हो. मी माझ्या परीने तिथल्या कलेक्टर साहेबांना फोन केला, माझी मदत पाठवली. हम्म. पण म्हणून घडलेल्या प्रत्येकच गोष्टीवरती व्यक्त व्हायचं म्हणजेच आपल्याला लागले अशातला काही भाग नाही. हम्म. नाटकातनं काय मांडावं आणि कविता सांगावी असं कसं होतं चूज? नाटकातनं विषय मांडावा, कवितेतनं कोपरखळ्या काढाव्या. हम्म. विषयाला हात घालायला 3 तास पुरतात. कोपरखळ्यांचा वेळ 2 मिनिटांचा असतो. हम्म. म्हणजे नवरा आई आणि बायकोच्या कचाट्यात सापडलेला नवरा हा विषय आहे. हम्म. काकाचं घड्याळ पुतण्याने चोरलं ही कोपरखळी आहे. हम्म. बरोबर आहे सर? तर तुम्ही हां. त्या कवितेचाच उल्लेख करताय तर ती कविता आता राजकारणावरची हो. ती आहे ना म्हणजे दुसरी कुठली की तुम्हाला जी वाटते? मी मध्यंतरी सर तुम्हाला कधी ऐकवलं नाही म्हणून मला हां. मी काय करतो काही लिहिलं की आधी सरांना फोन करतो. हां. आता थोडे व्यस्ततेमुळे आमचं असं फार सगळं सांगणं होत नाही. पण प्रयोगाच्या नंतर भेटणारे प्रेक्षक फार इंटरेस्टिंग असतात. हम्म. त्याच्यावरती मी एक कविता केली होती आणि ती सरांना मी ऐकवतो आज. अगदी. म्हणजे काय होतं अशा वेळेला ना संभाषण फार इंटरेस्टिंग होतं. म्हणजे आमच्या तू म्हणशील तसं नाटकामध्ये माझी भूमिका एनर्जेटिक होती. निवडलेले शब्द पोचणारा अर्थ म्हणायचे काहीच म्हणजे त्याचं काही ताळमेळच बसत नाही. तर मी त्याच्यावरती लिहिलं होतं, की प्रयोगाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा. प्रत्येक प्रेक्षकाची भेटायची वेगळीच तऱ्हा. हम्म. प्रयोगाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा. प्रत्येक प्रेक्षकाची भेटायची वेगळीच तऱ्हा. काही त्यांच्या प्रेमाचं मला रौद्र रूप दावतात. कमावलेली सगळी ताकद त्या शेकहँडमध्येच लावतात. कचकचून शेकहँड करतात. काय काय काम केलं? अरे पण आता हात तोडतो काय? तर हम्म. कमावलेली सगळी ताकद त्या शेकहँडमध्येच लावतात. तोंडातून माझ्या शब्दांऐवजी फक्त अशी हवा येते. माझीच अंगठी माझ्या बोटांचा जोरदार चावा घेते. मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात. काढल्या जाणाऱ्या फोटोला एक शेवटचा म्हणतात. शेवटचा म्हणजे या फोटोनंतर नेमकं काय घडणार आहे? फोटो काढल्यावर हा बापडा का मी स्वतः मरणार आहे? काही येऊन बोलतात फार उत्तम. जे म्हणायचं तेच म्हणतात. पण बोलता बोलता कळत नकळत तोंडाजवळ तोंड आणतात.
त्यांनी सोडलेल्या उच्छ्वासांचा माझ्यासाठी श्वास होतो. त्यांनी इंटरव्हलला हाणलेल्या वड्यांचा मला खमंग वास येतो. काही भेटायला येऊन म्हणतात, "सर जवळ या की." वेगवेगळ्या मागण्या असतात. काही भेटायला येऊन म्हणतात, "सर जवळ या की. हे आमचं बाळ आहे, याला तुम्ही कडेवर घ्या की." आता या गुटगुटीत प्रसंगाला मी तोंड कसं द्यायचं? अहो, ते तुमच्या कष्टाचं फळ आहे, त्याला मी का घ्यायचं? पण हे जरी म्हणलं तरी प्रेक्षक कलाकार हे एकमेकांशिवाय व्यर्थ आहेत आणि तुम्हीच जर भेटून बोलला नाही तर भेटीला काय अर्थ आहे? Yeah. त्यामुळे जोवर श्वासात श्वासे मी मनोरंजन मोलाचं देईन, जोवर श्वासात श्वासे मी मनोरंजन मोलाचं देईन, तुम्ही फक्त टाळी वाजवा, मी पुन्हा येईन. तुम्ही फक्त टाळी वाजवा, मी पुन्हा येईन. क्या बात आहे. ह्याच्यावरनं सुचलेला प्रश्न आहे, की आजकाल लोक नाटक बघायला येतात किंवा मी नाटक बघायला गेलो हे सांगायला येतात सोशल मीडियावर. हं. तर ह्यांना कसं हँडल करता? म्हणजे आल्या पहिल्यांदा एक रील, एक फोटो, मग तो स्टेटसला. सर खरं सांगू का? नाटकाचा येणारा प्रेक्षक हे नवरा-बायकोचं नातं आहे. हं, ते कधी उत्साहात असतात, ते कधी नाराज असतात, हं, ते कधी अपेक्षाने असतात. हं, आणि ह्याच 3 गोष्टी होतात. उत्साहावरती एक तर ते द्विगुणित होतो किंवा विरजन पडतं. हं. अपेक्षाभंग होतो किंवा अपेक्षा पुरवल्या जातात. नाराजीचं रूप मात्र हास्यात होतं. हं, त्याच्यामुळं प्रेक्षकांना हँडल करणं हा शब्दच मला आवडत नाही. मुळात ज्यांच्यासाठी तुम्ही काम करताय त्यांना तुम्हाला हँडल करावं लागतंय हा शब्दच चुकीचा आहे. हं, राज ठाकरे एबीपी माझाकडे काय सुंदर वाक्य बोलले होते. ते म्हणाले, "समाजासाठी काम करणाऱ्या माणसाचा चेहरा समाजाकडे पाहिजे, पाठ घराकडे पाहिजे." हं, यांची पाठ गेली 35 वर्ष घराकडे, चेहरा समाजाकडे. म्हणून प्रशांत दामलेंचा 13,333वा प्रयोग होतोय. हं, तसं मला हे कळायला पाहिजे, की मी समाजाभिमुख माध्यमात आहे. तर समाजाला हँडल नाही, समाजाला समजून घेऊनच काम केलं पाहिजे. हं, उद्या तुम्हाला 3 तास प्रयोग केल्यानंतर 1.5 तास रांगेत उभं राहावं लागत असेल, भाग्य आहे, हं, भाग्य आहे. त्यांना जरा बाहेर काढा. कशामुळे? मग तू काम का केलंस नाटकात? हं, म्हणजे तुला पाहायला त्यांनी 500 लोकं आलेले चालतात. सही द्यायला तुला 5 लोकं जीवावर येतात. हं, हां, पुढचा प्रयोग आहे. मी स्वतःही जातो की 12:30च्या प्रयोगानंतर 5:30चा प्रयोग असेल, तर मी सांगतो की मला पुढचा प्रयोग आहे, चित्रीकरण आहे, मला जावं लागेल. तब्येत बरी नाही, मी नाही भेटणार. पण एक पद्धत आहे ना, लोकांना हुसकावून लावण्यात काय आनंद आहे? हं. ते करू नये असं मला त्यामुळे आम्ही प्रेक्षकांना हँडल नाही करत. आम्ही त्यांना समजून घेतो आणि तुम्ही आम्हाला समजून घ्या ही अपेक्षा ठेवतो. हं. आणि आणि माझं असं म्हणणं आहे, की भूमिका मांडणं मगाशी तुझा मुद्दा होता ना. हो. म्हणजे आता काही पोस्ट मी ज्या पोस्ट करतो त्याच्या काही पोस्ट तशा आल्या होत्या, की बाबा तुम्ही मराठीच्या बाबतीत तुमची भूमिका घेतली नाही. 42 वर्ष मी मराठी नाटकातच काम करतोय ना. हं, अजून वेगळी भूमिका काय घ्यायची आहे? हं, मराठी नाटकातच काम करतोय. हं, मग अजून वेगळी मराठी इथंच काम करतोय की मी कुठे अजून वेगळीकडे काम करतो. हं. अशा काही गडबडी असतात. हा जो इतर कला असायचं जे अंग आहे तुम्हा दोघांच्यातही, की तुम्हाला गायक व्हायचं होतं हे तुम्ही सांगता आणि गायनाचं अंग आहे, कवी, लेखक तुम्हालाही गायला लावणारे सर आवडायचे. तर हे ज्या इतर कला येत असतात, त्याचा परफॉर्मन्समध्ये कसा फायदा होतो किंवा कसं त्याचं. पाणीपुरीची प्लेट विकत खाल्ल्यानंतर सुकी पुरी खाण्यातला जो आनंद आहे, तो इतर कलांचा आनंद आहे. क्या बात! प्रशांत दामलेंच्या अभिनयाने आम्हाला हसायला येतं. पण गाणं म्हटलं की "अरे बाप! काय मजा आली." हं, हे सुक्या पुरीचा आनंद आहे. इतर हं. कलांचा आनंद हा सुक्या पुरीसारखा घेता येतो. बरोबर आहे सर? हां. मुळात पाणीपुरी आधी बेसिक कुठली आहे? ती चांगली हां, पाहिजे. म्हणजे अभिनय ही तुझी बेसिक पाणीपुरी आहे का राहुल देशपांडेसारखं गाणं ही पाणीपुरी आहे? हं, 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 हे आधी ठरवायला पाहिजे. माझी अभिनय आहे. मग हं, हा म्हणतो बरोबर आहे. सुकी पुरी हा गाणं. हं. आणि याच्यात पण तुम्ही मला असं दिसतं, की कटाक्षानं सिनेमा टाळता. आत्ता त्याचा आपण आधी बोललो म्हणजे काय कसं होतं ते. पण प्रायोरिटी टू नाटक आणि प्रशांत दामलेंचा अनुभव घ्यायचा असेल तर नाट्यगृहातच या. ह्याच्या पाठीमागचा थॉट काय? नाही, मला खूप वर्षांपूर्वी राजाभाऊ म्हणाले होते, हं, "तुला जर यशस्वी कलाकार व्हायचं असेल, अभिनेता व्हायचं असेल, तर तू फक्त नाटकात काम कर. बरं. कारण तू सीरियलमध्ये दिसला, समजा एक डेली सोप प्रत्येक कलाकाराला लिमिटेशन्स आहेत. मी काय हो. आकाशातून पडलेलो नाहीये. मी इथे जे काही शिकलो ते इथेच शिकलेलो आहे. हं, समजा मी 500 एपिसोडचं एखादी सीरियल केली, तर माझा अभिनय काय आहे हे लोकांना माहिती आहे ना. हं, मग नाटक बघायला कशाला येतील? हं.
सो प्रशांत नामले शुड बी एक्सक्लुसिव्हली ऑन थिएटर. हम्म. एक्सक्लुसिव्ह फक्त थिएटरमध्येच तू दिसायला पाहिजेस. मग मग प्रशांत नामलेने चांगलं काम करतोय हे लोकांमध्ये जाण्यासाठी तुला मेहनत घ्यायला लागेल. हम्म. ती मेहनत घे हम्म. 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 आणि बाकी कुठेही काम करू नको. हम्म. फक्त थिएटर कर. हम्म. तर ते लॉंग लास्टिंगचा घोडा होशील. हम्म. तर ते सिरियलमध्ये तू दिसशील, मग चित्रपटात पण दिसशील, मग जाहिरातीत पण दिसशील, इकडे पण दिसशील. मग तुला ₹500 तिकीट काढून येतील कशाला लोकं? हम्म. मी रोज जर टीव्हीवर दिसत असेल, तर 500 कॉम्बिनेशन असेल तर गोष्ट वेगळी आहे. Right. म्हणजे मी आणि वर्षा उसगावकर हम्म. कॉम्बिनेशन होतं. ते ब्रह्मचारीनंतर आत्ता केलं. हो. पण त्यांनी मला तेच सांगितलं, "तू एक्सक्लुसिव्हिटी ठेवलीस ना, तर मजा येईल. हम्म. तर लोकं येतील नाटकाला." बरोबर. तुम्हाला काय वाटतं आर्ट फॉर्म्स? कुठल्या माध्यमावर तुमची पकड आहे, हे योग्य वेळी कळणं महत्वाचं आहे. राईट. अगदीच अजून बरोबर. मला थोडं कळायचंय म्हणून मी थोडा धावतोय. एकदा मला कळलं, की या माध्यमात जरा बरं होतंय, मग मी तेच माध्यम धरून करेन. कारण अजून खरं तर अनुभव लहान आहे मला आणि करून पाहू शकतो का असा एक विचार येतो. पण जसं आम्ही ह्या विषयावर खूप बोलायचो आम्ही नेहमी. अच्छा. सर मला म्हणाले, की ज्या दिवशी माझा पहिला गेला माधवचा बोर्ड लागला, त्या दिवशी मी ठरवलं, की आता BSTची नोकरी करणार. कुठल्या माध्यमावरती पकड मिळतीये हे कळायला एक पॉइंट यावा लागतो ना. आम्ही सारे खवय्ये करण्याचं कारणच ते होतं, कारण मला तिथे अभिनय नव्हता. म्हणजे मी त्याच्यावरच येणार होतो, की आम्ही सारे कवय्ये. अभिनय कुठे होता त्यात? हम्म. मी सूत्रसंचालक होतो. राईट. 9 वर्ष जज होता. 9 वर्ष गेला. हो. आम्ही सारे खवय्ये 9 वर्ष. त्यानंतर आपण केलं ते हो, 1 वर्ष. हो. किचन कलाकार. पण म्हणजे तिथे अभिनय नव्हता. हम्म. ते सूत्रसंचलन होतं. तिथं अभिनय बघायला येऊ नका. ते नाटकात. अभिनय बघायचं तर नाटकात. जज म्हणून चालेल. जज म्हणून चालेल. जजला काय काम असतं? ओके. पुढं काय करायचं? पुढं काय नाटकच अजून काय? पण काय आता प्लॅन्स 13,333 झाले, एवढे गिनीज काय लिम्का आता मी ते आता आकडे चालूच राहतील. पण 13,333 हे कसं आहे माहिती आहे का? जरा बरं वाटतं. आपण 13,333 प्रयोग झाले. बरं वाटण्याचा बरं वाटण्याचा फील यावा ह्याच्यासाठी तो 13,333 आहे. आपली बाकी छोटी-छोटी बक्षिसं शासनाचं बक्षीस मिळत असतं. शाबासकीची थाप मिळत असते. पण आपला 13,333 आपण काम करतोय बरं का. आपल्याला अजून थोडं काम करायचंय बरं का. असं एक ते गुड फिलिंग येतं ना आपल्याला. चांगलं वाटणं. रोज सकाळी उठलं की चांगलं वाटायला पाहिजे. पण खूप मोठा टप्पा आहे. हो ना. म्हणजे विक्रमादित्य आहेत सर आणि सोपं नाही एखाद्या माध्यमामध्ये 40 वर्ष काम करून तुम्ही रोज तुमच्या एंटरला टाळ्या घेता. तुम्ही रोज तेवढेच छान दिसता. तुम्ही रोज तेवढेच प्रसन्न वाटता. हो. हे सोपं नाही. म्हणजे पुढे काय असं जर त्यांच्या बाबतीत मला विचारलं तर त्यांनी ते रोजचा प्रयोग पुढे काय म्हणूनच करतात. रोजचा प्रयोग आजचा ते मी मागे एका पॉडकास्टमध्ये म्हणलं होतं. मला ते एसटीतलं वाक्य फार आवडतं. एसटीमध्ये ड्रायव्हरच्या सीटवर लाल डब्यामध्ये लिहिलेलं असतं. आजचा प्रवास विना अपघाताचा. ते रोज वाचायचं म्हणजे आज चांगलं. तसा आजचा प्रयोग पण मला पर्सनली असं वाटतं, एक कलाकार म्हणून, एक सहकलाकार म्हणून, एक लेखक म्हणून, एक माणूस म्हणून, एक नट म्हणून, एक प्रेक्षक म्हणून आणि एक नागरिक म्हणून. प्रशांत दामले हे मराठी नाट्यसृष्टीतलं वैभव आहे. वैभवच आहे म्हणजे दुसरा शब्द नाही. आणि मला फार प्रामाणिकपणे म्हणजे अर्थात कुठला पुरस्कार हा एखाद्या माणसाचं मोठेपण सिद्ध करत नाही. माणूस मोठाच असतो. पण मला फार वाटतं मनापासून माझ्या भावना आहेत, की सरांच्या नावापुढे आता पद्म लागावं. माझी फार इच्छा आहे. आणि हे मी साखर खाल्लेला माणूस त्यांच्यासोबत करतो तेव्हापासून माझी ही इच्छा आहे. म्हणजे मी स्वतः त्यांचं नाव मोबाईलमध्ये पद्मश्रीच लिहितो. कारण मला वाटतं कारण आज असं नाटकामध्ये कोण आहे काम करणारं? वयाच्या 63व्या वर्षी 40 वर्ष करिअर झालंय. किती म्हणजे क्रेडिटेबल आहे, कमांडिंग आहे. विक्रमादित्य आहेत ते आणि आमचं भाग्य आहे म्हणजे आमच्यासारख्या तरुण पोरांचं जे आत्ता आम्ही त्यांच्या निर्मिती संस्थेत काम करतो. मी आहे, स्पृहा आहे, अमृता देशमुख आहे, तन्वी मुंडले आहे, अमोल कुलकर्णी आहे. हे सुशील इनामदार आहे, ऋषिकेश शेलार आहे. अनघा भगरे आहे, समृद्धी आहे, चिन्मय माहुरकर आहे.
ह्या ह्या आमच्या आमच्या लोकांचं भाग्य आहे की प्रशांत दामले फॅन फाउंडेशन या संस्थेत आम्ही काम करतो. हम्म. आमचा पगार महिन्या अखेरीला सर देतात. आम्हाला आनंद मिळतो. ती हम्म. त्यांची व्यावहारिक शिस्त फार म्हणजे युनिव्हर्सिटी आहे. कधीही 1 तारखेला पेमेंट आलं नाही असं झालं नाही. आणि ते जर दौऱ्यावर असतील तर 31 ला मेसेज येतो. यावर्षी या महिन्याचं पेमेंट 4 तारखेला येईल आणि ते 4 तारखेला येतं. हम्म. ही श्युअरिटी देणारा निर्माता असला ना, की नाटकामध्ये शांत डोक्याने काम करता येतं. हम्म. त्यांना सुधीर भटांनी जे शिकवलं ते आम्हाला शिकवतात, की तुला 25,000 पाकीट देऊन मी 5 प्रयोग करणार नाही. तुला 5,000 पाकीट देऊन मी 30 प्रयोग करतो. हम्म. हम्म. तेच त्यांनी मला शिकवलं, की तुझी अपेक्षा असेल मी आऊं करतो आणि ताऊं करतो आणि तिकडचं तेवढे लोक येणार आहेत का नाटक बघायला? नाही. मी तुला अमुक पाकीट देऊन 40 तू राब ना, तू 3 तास काम कर ना, मेहनत कर ना. मेहनत तर करायची आहे ना. मग तुला मी सेलिब्रिटी म्हणून नाटकात घेत नाही. नाटकातल्या कलाकारासारखं काम कर. एवढ्या पाकिटात 40 प्रयोग कर. घर तुझं भरलं राहील ही खात्री माझी. हम्म. ही खात्री देणारा माणूस पाहिजे. हम्म. तुम्ही सगळे जे प्रशांत दामले स्कूलचे पुढची लोक आहात ते काय विचार करतात नाटकाबद्दल, पुढच्या सगळ्या ओव्हरऑल परफॉर्मिंग आर्ट्स बद्दल? एकतर हे माध्यम सोडायचं नाही, सोडायचं नाही, सोडायचं नाही. नाटक, नाटक, नाटक. बाकी काही जसं बोलता-बोलताही चालू आहे, श्वास आणि उच्छ्वास. हम्म. इकडं करिअरमध्ये काहीही मिळत राहील. कदाचित सिनेमा मिळेल, कवी म्हणून लोक ओळखतील, लेखक म्हणून म्हणतील. हम्म. सिस्टीममध्ये नाटक पाहिजे. हम्म. आमच्यासाठी नाटक हे तीर्थक्षेत्र आहे. वारकऱ्याला पंढरपूरला जाताना काय वाटतं? आम्हाला रोज थिएटरला जाताना ते वाटतं. बिलीव्ह मी, हम्म. आम्हाला हेच वाटतं. हम्म. नाटक म्हणजे काय ते कळालं. मुलाखतीच्या शेवटी येताना इतकं सगळं जे तुम्ही सांगितलं त्यातनं आता तुमच्या मते कॉमेडी किंवा हास्य म्हणजे काय? हे उत्स्फूर्त असायला पाहिजे. हम्म. ठरवून आपण हसू शकत नाही ना. हम्म. ठरवून हसू शकत नाही. हां, म्हणजे एखाद्याला बकराच करायचा असेल तर फुसके इतकं मोठं हसू शकतो आपण. हम्म. बकराच करायचा असेल. हम्म. पण नाटकातलं जे लाफ्टर आहे तो उत्स्फूर्त असायला पाहिजे. आणि हम्म. जे उत्स्फूर्त हास्य असतं त्याच्यामुळेच तुमचं डोकं निर्मळ होतं, मन शांत होतं. त्यामुळे ते उत्स्फूर्त असण्यासाठी जी मेहनत आहे ती आम्ही घ्यायला पाहिजे. हम्म. तुम्हाला काय वाटतं? हास्य म्हणजे काय? तुझ्या मनातलं जे तुला सांगता आलं नाही, हे मी जेव्हा सांगतो तेव्हा तुला हसू येतं. वा. हम्म. 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 बायकोवरती विनोद तुला एखाद्या वेळेस करायचा असतो. तो नाटकात झाला की तू तिला असं करतोस बघ. तुम्हाला मी 100 फोन केले, तुम्ही एक उचलत नाही आणि उचलल्यावर मित्रासोबत माझा अपमान करता. ती बायको म्हणते, "तुम्ही असंच करता ना?" आणि ते हसायला येतं. तुझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी तुला वाक्यात सांगता येत नाहीत हम्म. आणि स्वतः सांगून स्वतः हसता येत नाही. तुझ्या मनातलं जेव्हा रंगमंचावरती कोणीतरी बोलतं, तेव्हा तुला हसायला येतं. हम्म. म्हणजे दामलेंना, "ह्या हे काय गोरे आहेत रे," असं मला खूपदा म्हणावंसं वाटतं. पण जेव्हा स्टेजवरती यांना कोणीतरी म्हणतो, "कसा दिसतोय पांढरा ससा?" आपल्याला हसायला येतं. अरे हां, मला हे म्हणायचं होतं यांना. एक उदाहरण सांगतो, हम्म. की जे तुला आर्टिक्युलेट नाही करता आलं, ते लेखकाने किंवा नटाने केलं, की तुला बरं वाटतं. त्याच्यावरती तू हसतोस. लाफ्टर तेच आहे ना. हम्म. खरं आहे. त्या प्रसंगाचा आनंद तुला घेता येत नसतो किंवा तू घेतलेला नसतो. तो तुझं प्रतिनिधित्व करणाऱ्या कोणीतरी माणसाने घेतला, की तुला आनंद येतो. म्हणजे थोडक्यात सगळी कॅरेक्टर्स नाटक यशस्वी कधी होतं? नाटकातले सीन्स, काही वाक्य, काही कॅरेक्टर्स जेव्हा प्रेक्षक रिलेट करतात ना, करेक्ट. हम्म. तेव्हा ते नाटक यशस्वी होतं. बरोबर. हम्म. 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 Right. म्हणजे भूतलावरचे विषय घ्या. एवढा मुद्दा. भूतलावरचे तुमच्या आपल्या रोजच्या जीवनातले तुम्ही विषय घेतलेत ना, तर ते आम्ही रिलेट करू शकतो. प्रेक्षक म्हणून "अय्या हो रे, हे आता 4 दिवस प्रेमाचे." हम्म. मी नाटक केलं होतं 98 मध्ये. हम्म. 6 सीन्स होते. 20-20 मिनिटाचे. हम्म. ते सगळे रिलेट होते म्हणून तर नाटकाचे 1200 प्रयोग झाले. हम्म. प्रत्येक सीन रिलेट होत होता. म्हणजे नवरा-बायकोची भांडणं रात्रीच का होतात? हम्म. रात्रीच होतात कारण दिवसभर दोघेही बाहेर असतात. आणि रात्री काहीतरी जेवण झाल्यानंतर काहीतरी कणकण सुरू होतं ते. तर असे हे रिलेट होणारे सीन्स जेव्हा असतात ना, तेव्हा ते नाटक अ, प्रेक्षकांना बरोबर बसतं डोक्यात. हम्म. त्यामुळे रिलेट होणारे
सीन्स, कॅरेक्टर्स नाटकात असले की नाटकाला हमखास यश मिळू शकतं. जेनझी येते नाटक बघायला? येतं की. हं. येतात की पोरं. ओके. 100% येतात. कारण त्यांचं जगणं वेगळं दिसतं आम्हाला म्हणून नाही, विचारलं नाही. की. येतात की. प्रमाण थोडं कमी आहे. हं. जेन झी म्हणजे आजकालचे जे पोरं आहेत म्हणजे यू नो हं. यू नो व्हॉट आय मीन ते जे आहेत, ते स्वतःहून त्यांचा ग्रुप घेऊन येत नाहीत अजून. हं. पण आई-बाबांबरोबर एखादं मारून मुटकून आलेलं बसलेलं असतं. पण त्याला जेव्हा कळतं की अरे सगळेच हसतायत, तेव्हा ते इन्व्हॉल्व होतात. हं. मग ते त्याच्या मित्रांना घेऊन येतात. हां, हे होतं ना. ती हे होतंय. हे आता वाढत चाललंय. अच्छा. हे आधी आई-बाबांवर यायचं. मग ते अरे कुछ हटके है यार, हां. सॉलिड आहे. मग ते त्यांची कॉलेजची पोरं, त्यांचे 4-5 मित्र असे येतात त्यांच्या नाटकाला. रिएक्शन्सही वेगळ्या असतात. "सर तुम्ही काय कविता बोलले?" मग त्याला मी हळूच "अरे कविता म्हणालो मी, सादर केली. कविता बोलत नाही." म्हणजे असं तर त्यांची रिएक्शन वेगळी असते. पण ते हां. आवडीने येतात हे हं. त्या बोलण्याची पद्धतच वेगळी आहे त्यांची ती. हं. त्याच्यामुळं नाटकाला नवीन प्रेक्षक तयार होतोय. येतात होतंय की येतात. हळू-हळू. आता कुठल्या विषयावर नाटक करावं वाटेल? निर्माता म्हणून, लेखक म्हणून आणि आत्ताच्या जगण्यातला विषय बाबा तुम्ही जे म्हणालात ना. मला खूप दिवस झाले एखादं राजकारणावरती काहीतरी लिहावं. कारण खूप दिवसात राजकीय प्रहसन आलं नाहीये. हं. माझी खूप इच्छा आहे. म्हणजे मी विचार करतो आहे. पण ते परत तेच हां, संवेदना वगैरे ते दुखावणारं काही नाही. हं. आनंद म्हणजे दादा कोंडके साहेब कसं करायचे, मच्छिंद्र कांबळी सर कसं करायचे. हं. सगळ्यांना हसू यायचं. पण तेव्हा ना थोडासा मनाचा मोठेपणाही जास्त होता. विनोद समजून घ्यायची एक हे होती, ताकदही होती. हं. तर त्याच्यामुळे आत्ता काय आहे, की आत्ता लिहिताना सारखं तावून सुलाखून ते वाक्य हे करावं लागतं, हं. की बापरे! कुणाला जिव्हारी लागू नये, कुणाच्या संवेदना दुखवू नये, अमुक एक कोणी हर्ट होऊ नये. पण माझी फार इच्छा आहे, की राजकारणावरती काहीतरी लिहावं. हं. जे चांगलं असेल ते. अच्छा. माझे डिमांड एकच असते काय म्हणा नाट्य हवं. हं. नाट्य हवं. घडामोडी हवेत ऑन स्टेज. वाह! दिसायला पाहिजे डोळ्यांनी, हं. ऐकायला पाहिजे. सगळं समोर पाहिजे. हं. येस. तुम्हाला 13,333व्या प्रयोगासाठी खूप शुभेच्छा, अभिनंदन. तुमच्या 100 प्रयोग झाले त्याच्याबद्दलही अभिनंदन. असंच तुम्ही आम्हाला हसवत राहा अशा शुभेच्छा थिंक बँककडून देतो. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.